नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी अप्पा हातनुरे। आज आपण राष्ट्रीय घडामोडी बघतोय। तर राष्ट्रीय घडामोडी बघताना एक लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये जनरली काय विचारतात रे, देशामध्ये पहिली काय गोष्टी घडली का, ओके, देशातलं पहिलं असेल काहीतरी तर त्यावर विचारतात, किंवा काय विचारतात एखादा धोरण किंवा पॉलिसीवर प्रश्न येतो, जसं जैव इंधन धोरणवर प्रश्न विचारला होता, किंवा मग काय रे देशाचं एखादं जगामध्ये काही अव्वल काम केलं असलं, जगात पहिला असं काय प्रोग्राम झाला असेल, किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला असेल, जसं की अटल बोगद्याच्या बाबतीत झालेला आहे वगैरे, तर तशा पॉईंटवर प्रश्न विचारला जाते। किंवा देशामध्ये पहिला किंवा देशातला पहिला काय असेल, म्हणजे पहिला म्हणजे राज्य वगैरे असेल किंवा केंद्रशासित प्रदेश असेल, एखाद्या गोष्टीमध्ये पहिला असेल आणि एखादा रिपोर्ट वगैरे असेल तर त्यावरही प्रश्न विचारला जातो। ओके, जनरली धोरण पॉलिसी जी काय आहे त्यावर प्रश्न विचारतात। ओके, तर आपला त्यावर काय या एवढ्या सगळ्या बाबीवर या ठिकाणी बघायचं आहे माहिती। ओके, तर अगदी शांत चित्ताने खूपच काही सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवावं असं नाही। मी जिथं थोडंसं रिपिटेशन्स किंवा महत्त्वाचं आहे म्हणून सांगतोय त्या ठिकाणी तेवढं केलं तरी सफिशियंट आहे। पण सगळंच लक्षात ठेवायचं तर 400च्या 400 पेजेस इयरबुकची महत्त्वाची नसतात, तर काही गोष्टीची महत्त्वाची आहे ते या ठिकाणी आपण राष्ट्रीय घडामोडी बघू। आता बरीच बघताना तुम्ही म्हणाल की सर आता हे नवीन झालेलं आहे, हे असं झालेलं आहे, पण ते नवीन ज्या गोष्टी झालेल्या आहेत जानेवारी फेब्रुवारी या मी वेगळ्या तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंतच करंट आपला पडेल। मला वाटत नाही की फेब्रुवारी नंतरचं करंट येईल म्हणून। ओके, फेब्रुवारी 23 पर्यंत येईल, मार्चचं येणार नाही असं मला वाटतंय। ओके, तर मग हे जे काय आहे जानेवारी आणि फेब्रुवारीचं जे काय आहे ते वेगळ्या पद्धतीनं 23 मधलं ते आपण सेपरेट लेक्चर जानेवारीचे एक आणि फेब्रुवारीचे एक घेऊ, त्यामुळे तिथं तुमच्या सगळ्या गोष्टी तिथं कव्हर होतील, डोंट माइंड। ओके, पण आता जे काय एक वर्षाचं आहे ते जुनं आहे पण ते महत्त्वाचं आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। आयोगाला देणेघेणे नसते, मागच्या वर्षीच्याच जास्तीत जास्त कार्य जुन्या बातम्या जास्तीत जास्त विचारले जातात। ओके, आपली परीक्षा एप्रिलमध्ये आहे, बरं आहे की 1 जानेवारी 2022 पासून आपण डिसेंबर 2022 पर्यंतच्या सगळ्या घडामोडी या ठिकाणी बघत आहोत। ओके, त्यानंतर जे काय घडतील आलं का लक्षात, जे काय घडतील नंतर कधी समजा जे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये जे काही घडलेले आहेत किंवा मार्चमध्ये ज्या घडलेल्या आहेत त्या घडामोडी आपण मार्चमध्ये देखील सर्वे बघितलेला आहे, पण त्याच्या रिलेटेड काय गोष्टी असतील की प्रत्येक याच्यामधली तर राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील किंवा राजकीय घडामोडी असतील किंवा आर्थिक घडामोडी असतील, या सगळ्या घडामोडी आपण या लेक्चरमध्ये 22-23च्या जे काय आहे 23च्या जे काही घडामोडी आहेत जानेवारी आणि फेब्रुवारीच्या ते आपण सेपरेट लेक्चरमध्ये बघू। इथं फक्त एक जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत आपण या ठिकाणी डेटा बघतोय। फक्त राहते काय मग जानेवारी 2023 आणि फेब्रुवारी 2023, बऱ्याच गोष्टी आपण जानेवारी फेब्रुवारी मधल्या बघितलेलं आहे। आता थोड्या वेळाखाली आपण जे संमेलन बघितलेत तर 96वें संमेलन जे आहे 3 ते 5 फेब्रुवारी 2023च्या दरम्यान वर्धा या ठिकाणी होतंय मी सांगितलंय। ओके, तर तसे बऱ्याच गोष्टी आपण जिथं संबंधित आहेत तिथं मी सांगेल, पण काही गोष्टी जी काय आहेत ते आपण नंतर त्या ठिकाणी बघितलेच बेटर असतील। तर बघा, पहिलं सुरुवात राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी मिळालेली आहे। राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण याला मंजुरी मिळाली कोणाची? सेंट्रल गव्हर्नमेंटची। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाखाली बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं 21 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रीय लॉजिस्टिकल म्हणजे माल हाताळणी, ज्याला लॉजिस्टिक्स म्हणजे काय रे माल हाताळणी जो काय आहे तर धोरणाला मंजुरी दिलेली आहे। तर बघा कोणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी मिळाले रे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाला मंजुरी मिळाली। मग ते धोरणामध्ये काय आहे विचारतील, एखादा पॉलिसी किंवा धोरण विचारतात सांगितले तुम्हाला लॉजिस्टिक धोरण कधीच आहे, मग 21 सप्टेंबर 2022ला मंजुरी मिळाली, म्हणजे त्या दिवशीपासून तो सुरू झालेला आहे। तर सध्या मालवाहतुकीचा खर्च GDPच्या 13 ते 14% आहे। मग या पॉलिसीमध्ये काय बघा, तर सध्या किती खर्च आहे 13 ते 14% आहे। मग हा खर्च कमी करून तो एक आकडी, म्हणजे याचा अर्थ काय 8%, 9%, 10% आणायचं नाही, एक आकडी म्हणजे 1 ते 9च्या दरम्यान, म्हणजे काय रे 1 ते 9च्या दरम्यान आपला आणायचा आहे। 1% ते 9% या दरम्यान आणायचा आहे। 1% ते 9% या दरम्यान म्हणजे एक आकडे आणायचा आहे खर्च जो काय सध्या काय सांगते बघा, सध्या मालवाहतुकीचा खर्च GDPच्या 13 ते 14% येत आहे। तो खर्च कमी करून तो एक आकडी करण्याचा राष्ट्रीय माल कार्य हाताळणी धोरणाला उद्देश आहे। राष्ट्रीय माल हाताळणी धोरणही म्हणतील किंवा लॉजिस्टिक्स धोरण असंही म्हणू शकतात। ओके, मग हा एक पॉइंट लक्षात ठेवलात करे 13 ते 14% आहे ते करे सिंगल डिजिट आणायचा आहे।
ओके, तर त्यानंतर बघा हे धोरण PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला पूरक आहे. मग कशाला पूरक आहे असं विचारतील. मग मी जे महत्त्वाचे पॉईंट सांगतोय, मी प्रत्येकच पॉईंट या ठिकाणी सांगतोय का रे, हे धोरण PM मी स्वतः वाचून आलेलं आहे आणि जे महत्त्वाचं आहे तेच मी सांगतोय. लक्षात, जिथं महत्त्वाचं आहे तिथं सांगतोय, बाकी एक्स्ट्रा पॉईंट सांगत नाही. PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला पूरक आहे. मग असं विचारतात का रे कधीचं धोरण आहे, मग हे धोरण कधीचं आहे विचारतील तर 21 सप्टेंबर 2012चं आहे. या धोरणाअंतर्गत काय सांगितलं रे की जे काय माल हाताळणीसाठी आता 13 ते 14% GDPचा खर्च येतो ते आपला सिंगल डिजिट आणायचा आहे. आणि हा धोरण जे माल हाताळणीचं धोरण आहे ते PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला पूरक आहे. ओके, मग या धोरणाची उद्दिष्ट बघू आता, बाकी खाली काही बघण्याची गरज नाही. बाकी काही महत्त्वाचं नाही. एकात्मिक पायाभूत सुविधांचा विकास हे गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याचं उद्दिष्ट आहे. तर सुव्यवस्थित प्रक्रिया, नियामक आराखडा, कौशल्य विकास, काही गरज नाही. मग फक्त आता काय लक्षात ठेवायचं, धोरणाची उद्दिष्ट फक्त मी जे सांगतोय ते करा. ओके, बघा आता धोरणाची उद्दिष्ट काय आहेत. बघा धोरणाची उद्दिष्ट बघू आपण. कोणत्या धोरणाची रे, लॉजिस्टिक्स धोरण बघतोय आपण. तर 2030 पर्यंत जागतिक मापदंडाशी तुल्यबळ ठरेल इतपत भारतातील लॉजिस्टिक खर्च कमी करणं. म्हणजे जगात जेवढा खर्च होतो ना, म्हणजे जगामध्ये समजा एखाद्या माल वाहतुकीसाठी 2% खर्च होत असेल GDPच्या, 3% होत असेल, त्या जगाच्या मापदंडाशी समतुल्य काय आपलं लॉजिस्टिक खर्च एवढ्या लेवलला कमी करायचं आहे 2030 पर्यंत. ओके, म्हणजे कुठल्या जागतिक मापदंडाशी तुल्यबळ ठरेल इथपर्यंत. त्यानंतर 2030 सगळे 2030 पर्यंत आहे बघा. 2030 पर्यंत अव्वल 25 देशामध्ये स्थान मिळवण्यासाठी लॉजिस्टिक कामगिरी निर्देशांक क्रमवारीत सुधारणा करणे. बघा कुठं सुधारणा करायचं आहे, महत्वाचे आहेत हे. बघा 2030 पर्यंत अव्वल 25 देशामध्ये स्थान मिळवण्यासाठी म्हणजे टॉपच्या 25 कंट्रीजमध्ये स्थान मिळवण्यासाठी लॉजिस्टिकल कामगिरी निर्देशांक क्रमवारीत सुधारणा करणे. कार्यक्षम लॉजिस्टिक परिसंस्थेसाठी डेटा आधारित निर्णय सहाय्य यंत्रणा तयार करणे काही महत्त्वाचं नाही. या धोरणासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सज्ज झाले आहेत. राष्ट्रीय लॉजिस्टिकल धोरणाला धर्तीवर 14 राज्यांनी आधीच त्यांची संबंधित राज्य लॉजिस्टिक धोरण विकसित केली आहेत आणि 13 राज्यासाठी हे धोरण कार्य मसुदा टप्प्यात आहे. म्हणजे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाच्या धर्तीवर 14 राज्यांनी आधीच त्याचा संबंधित राज्य 14 राज्यांनी आताच लॉजिस्टिकल धोरण स्वतःचं तयार केलेलं आहे आणि बाकीचे तयार करत आहेत. ओके, पण हे 2 महत्त्वाचे आहेत उद्दिष्ट आणि जवळजवळ आता 14 राज्यांनी देखील काय लॉजिस्टिकल धोरण आपलं स्वतःचं तयार केलेलं आहे. ओके, मग धोरण कधीच आहे लक्षात ठेवाल काय रे, तर 21 सप्टेंबर 2022 रोजी या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. त्या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. ओके, आणि अध्यक्षतेखाली त्यांच्या लॉजिस्टिकल जी काय धोरणाला मंजुरी मिळालेली आहे. आणि या धोरणाअंतर्गत काय रे, जो GDPच्या तुलनेमध्ये मालवाहतुकीसाठी जो 12 ते 13% खर्च होतो ते मात्र सिंगल डिजिटमध्ये आणायचा आहे. आणि 2030 पर्यंत आपला जागतिक मापदंडाशी तुल्यबळ काय खर्च आणायचा आहे GDPच्या. आणि 2030 पर्यंत काय जागतिक जी काय लॉजिस्टिकल निर्देशांक आहे त्याच्यामध्ये टॉप 25 देशामध्ये आपला स्थान असलं पाहिजे, हे पक्क करायचं आहे 2030 पर्यंत. ओके, तर आणि हे जे लॉजिस्टिकल धोरण आहे हे धोरण PM गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला पूरक आहे. कशाला पूरक आहे असं विचारू शकता. दॅट्स इट, एवढंच लक्षात ठेवू शकता, याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. आणि या धोरण भारताच्या लॉजिस्टिकल क्षेत्रामध्ये परिवर्तन, कार्यक्षमता सुधारणे आणि खर्च कमी करणे आणि जागतिक कामगिरी सुधारण्यासाठी स्पष्ट दिशा देते. मग हे धोरणाचा उद्देश काय आहे त्यावर एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो. तर या धोरणाचा उद्देश आहे बघा, धोरणाचे फायदे काय होतील तर हे महत्त्वाचं आहे, फक्त लक्षात ठेवा. तर हे धोरण भारताच्या लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये परिवर्तन, कार्यक्षमता सुधारणं, खर्च कमी करणं आणि जागतिक कामगिरी सुधारण्यासाठी स्पष्ट दिशा देते. आता याच धोरणाअंतर्गत जालना येथे लॉजिस्टिकल पार्क उभारला जात आहे. ओके, मग असं विचारू शकतात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लॉजिस्टिकल पार्क उभारला चाललेला आहे. तर जालना येथे 450 कोटी रुपये, किती रे, 450 कोटी रुपये खर्चून मल्टी मोडल लॉजिस्टिकल पार्क उभारण्यासाठी नॅशनल हायवेज लॉजिस्टिकल मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी यांच्या दरम्यान केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. काही नाही, लक्षात ठेवायचं काय रे, 450 कोटी रुपये खर्चून म्हणजे जालना येथे काय रे लॉजिस्टिकल पार्क उभारला जात आहे. महाराष्ट्रामधल्या कोणत्या ठिकाणी लॉजिस्टिकल पार्क उभारला जात आहे तर जालना,
त्याला खर्च किती येतोय 450 करोड. संपलं. या दोनच वाक्य लक्षात ठेवायचं इथं, याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. त्यानंतर बघा आता हा वेगळा पॉइंट आहे. भारतातील सेमी कंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकास कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. काही एवढं महत्त्वाचं नाही, फक्त मंजुरी मिळाली लक्षात ठेवा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत भारतातील सेमी कंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मिती परिसंस्थेच्या विकासासाठी कार्यक्रमामध्ये करे कोणकोणत्या मंजुरी देण्यात आली बघा. तर इथं सगळ्या ठिकाणी करे काय नोडल समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. सगळ्या गोष्टीमध्ये काही नाही, इथं लक्षात ठेवा, फक्त एक नॉर्मल लक्षात ठेवा. काय प्रत्येक बाबतीमध्ये काय रे त्यांनी सांगितलंय 50%. कशाच्या 50%, 50%, 50% पाठबळ देण्यात येईल. कशामध्ये तर बघा तुम्हाला दाखवतोय मी, तर नंतर तुम्हाला सांगतोयच. पण 50% तत्वाच्या आधारावर त्या प्रकल्प खर्चाच्या काय प्रकल्प खर्चाच्या 50%, प्रकल्प खर्चाच्या 50% पाठबळ सरकार देईल. आणि 50% अजून कुठे सांगितले रे, भांडवली खर्चाच्या त्यांच्या भांडवली खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. भांडवली खर्चाच्या आणि तिसरं काय रे तर प्रकल्प खर्चाच्या 50% पाठबळ देण्यात येईल. प्रकल्प खर्चाच्या बघा तत्वावर आधारित त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या पाठबळ देण्यात तत्वाच्या त्यांना समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. म्हणजे दोन्ही एकच आहेत. म्हणजे काय रे 50% हे दोनच गोष्टी लक्षात ठेवा, हे वरचं नाही लक्षात ठेवलं तरी चालते. बघा 50% भांडवली खर्चाच्या आणि प्रकल्प खर्चाच्या 50% काय पाठबळ देण्यात येईल. कशा अंतर्गत, ह्या अंतर्गत. ओके 50-50% एवढं लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. या योजनेने जागतिक पातळीवर अनेक सेमीकंडक्टर उत्पादन कंपन्यांना भारतात त्याचे फॅब्रिकेशन उद्योग उभारण्याची आकर्षित केले आहे. हा सुधारित कार्यक्रम भारतातील सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले उत्पादन क्षेत्रात गुंतवणुकीस चालना देते. काय लक्षात ठेवाल मग, भारतातील सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले निर्मितीच्या परिसंस्थेला विकास कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे. या अंतर्गत काय केले बघा, उद्योग उभारणाऱ्या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञान नोडन्ससाठी समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. 50% कळलं. आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन उद्योग उभारण्यासाठी समान वागणूक सगळ्या ठिकाणी 50% आहे. वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. या योजनेअंतर्गत भारतात सहयोगी सेमीकंडक्टर्स, सिलिकॉन फोटोनिक्स, सेन्सर फॅब्रिकेशन आणि सेमीकंडक्टर्स ATMP किंवा OSAT सुविधांची उभारणी करताना समान वागणूक तत्वाच्या आधारावर त्यांच्या भांडवली खर्चाच्या 50% वित्तीय पाठबळ देण्यात येईल. काही नाही बघा, प्रत्येक ठिकाणी प्रकल्प खर्चाच्या 50% कोणतंही असो आणि कार्य भांडवली खर्चाच्या 50% पाठबळ सरकार थ्रू देण्यात येईल. ओके एवढंच आहे. दिसतंय करे हे चांगलं. महाकाल लोक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण कोणाच्या हस्ते झालंय, नरेंद्र मोदी. महाकाल हे काय मंदिर आहे बघा, करे महाकाल. तर लोकार्पण कधी झालंय 11 ऑक्टोबर 2022 रोजी. खर्च 850 कोटी रुपये आलेला आहे. महाकालेश्वर मंदिर उज्जैन प्रकल्पाचं ठिकाण कोणतं आहे, महाकाल प्रकल्प. या प्रकल्पात महाकाल पथ, महाकाल वाटिका, रुद्रसागर तलावाच्या किनाऱ्याचा विकास याचा समावेश आहे. बघा महाकाल लोक प्रकल्प कोणाचा आहे रे, तर हे कोणाच्या हस्ते झालेलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे. आणि लोकार्पण कधी झालंय ऑक्टोबर 2022 ला. खर्च 850 कोटी रुपये. आणि या प्रकल्पाचं ठिकाण महाकालेश्वर मंदिर उज्जैन या ठिकाणी आहे. ओके महाकालेश्वर मंदिर उज्जैन हे एक कार्य, हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे महाकालेश्वर. ओके या ठिकाणी महाकाल करे महाकाल लोक प्रकल्प उभारण्यात येत आहे. 850 कोटी रुपये खर्च येतो आहे. ओके या प्रकल्पात महाकाल पथ, महाकाल वाटिका, रुद्रसागर तलावाच्या किनाऱ्याचा विकास याचा समावेश आहे. आणि या कॉरिडॉरसाठी बघा, या कॉरिडॉरसाठी 856 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं आहे. बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही यामध्ये. ओके असं काही तुम्हाला विशेष असं याच्यावर प्रश्न येणार नाही. महाकाल कुठं आहे विचारू शकतात. महाकाल मंदिर कुठं आहे मग हे, तर उज्जैन या ठिकाणी आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातली कामं 2023-24 पर्यंत पूर्ण होतील. महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. स्वदेशी ॲल्युमिनियम रॅक असलेली पहिली मालवाहू ट्रेन. रॅक स्वदेशी ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम पासून बनलेली ट्रेन म्हणा, डायरेक्ट ॲल्युमिनियम पासून बनलेली ट्रेन. तर बघा आता
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 16 ऑक्टोबर 2022 रोजी स्वदेशी बनावटीच्या अॅल्युमिनियम रॅक सह मालगाडीत भुवनेश्वर येथून हिरवा झेंडा दाखविलाय. ओके, बघा म्हणजे याचा अर्थ हे अॅल्युमिनियम पासून बनलेली आहे. बघा कोणती रे, देशातली अशी ही पहिली, असं काही पहिलं असलं की विचारतात बरं का, देशातील अशी पहिली मालवाहतूक ट्रेन आहे ज्याचं सर्व डब्बे अॅल्युमिनियमचे आहेत. महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. का रे की बघा, आणि कुठं हिरवा झेंडा दाखवण्यात आला याला, भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी. ओके, तर ही मालगाडी बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि हिंदाल्को यांच्या संयुक्त विद्यमानानं विकसित करण्यात आली आहे. म्हणजे कोणी विकसित केले असे विचारतील तर ही मालगाडी बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि हिंदाल्को यांच्या संयुक्त विद्यमानानं विकसित करण्यात आलेली आहे. भुवनेश्वर ओडिसा येथून याला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. कधी, 16 ऑक्टोबर 2022 रोजी. आणि स्वदेशी अॅल्युमिनियम रॅक असलेली पहिली मालवाहतूक ट्रेन आहे ही. देशातली अशी ही पहिली मालवाहतूक ट्रेन आहे ज्याचे डब्बे, सर्वच डब्बे अॅल्युमिनियमचे आहेत. ओके, याचा फायदा काय होतो रे, ती वजनाने हलकी होते, म्हणून ते वजनाने हलकी झाली तर माल जास्तीत जास्त वाहून नेऊ शकते. बाकी काही नाही, अॅल्युमिनियमचा त्या फायदा आहेत. मग कोणी तयार केली लक्षात ठेवा, ही मालगाडी बेस्को लिमिटेड वॅगन विभाग आणि हिंदाल्को यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेली आहे. बेस्ट. त्यानंतर बघा फायदे काय आहेत की बाबा वजन हलकं झाल्यामुळे हे करू शकतात. आता सरोगेट जाहिरात म्हणजे काय रे, छुप्या पद्धतीने जाहिराती करणे, त्यांना सरोगेट जाहिराती म्हणतात. सरोगेट जाहिराती काय असं विचारू शकतात. सरोगेट जाहिराती म्हणजे जे छुप्या पद्धतीने जाहिराती केल्या जातात त्याला सरोगेट जाहिराती असं म्हणतात. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम कायदा 1995 नुसार सिगारेट, तंबाखू, मद्य आणि इतर तत्सम प्रकारे उत्पादनाची थेट व अप्रत्यक्ष जाहिरात करण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. फक्त नॉर्मल लक्षात ठेवा, सरोगेट जाहिरात म्हणजे काय, सरोगेट जाहिरात म्हणजे जसं सरोगसी म्हणतो आपण, म्हणजे स्वतःची खरी आई नसणारी, म्हणजे दुसऱ्याच्या ह्याच्यात, बरोबर, तशी काय हे खोटी जाहिरात असं समजायचं. ओके, रेशीम कोशाचा ऑनलाईन लिलाव, बाकी काही त्यात महत्वाचं नाही. रेशीम कोशाचा ऑनलाईन लिलाव कुठं झाला रे बाबा, आणि देशातलं पहिला आहे म्हणून विचारतात. बारामतीमध्ये झालेला आहे. आणि विकत कुठला व्यक्ती घेतलाय, तो कर्नाटक मधला गुलबर्गा मधला व्यक्ती घेतलाय. ओके, व्यापाऱ्यानं 2,81,000 पाहिजे रुपये किमतीच्या एकूण 535 किलो रेशीम कोशाची ऑनलाईन खरेदी केली. बघा आता 4 ऑक्टोबर 2022 रोजी बारामतीत रेशीम कोशाच्या देशातील पहिला ई लिलाव झालाय. असं विचारतील, देशातील रेशीम कोशाचा देशातील पहिला ई लिलाव कोठे झालाय मग बारामतीत झालाय. फक्त एवढं नॉर्मल लक्षात ठेवा, कुठे झालाय, बारामतीमध्ये झालाय. केंद्र सरकारच्या ई नाम योजनेअंतर्गत झालेला हा देशातील पहिला ऑनलाईन लिलाव आहे. दुसरं वाक्य टाकतात काय, पहिला वाक्य काय, बारामतीत रेशीम कोशाचा देशातील पहिला ई लिलाव झालाय, किंवा महाराष्ट्रामध्ये रेशीम कोशाचा देशातील पहिला लिलाव झालाय. आता बारामती महाराष्ट्रात आहे. दुसरं बघा, केंद्र सरकारच्या ई नाम योजनेअंतर्गत झालेला हा, म्हणजे कोणत्या योजनेअंतर्गत झालाय, ई नाम योजनेअंतर्गत झालेला हा देशातील पहिलाच ऑनलाईन लिलाव आहे. पहिला असलं की प्रश्न विचारतात, मी सांगितले तुम्हाला. ओके, आणि कोणी घेतलंय, कर्नाटक मधल्या गुलबर्गा येथून एका व्यापाऱ्याने घेतलंय. कुठल्या, कर्नाटक मधल्या. आणि बारामती बाजार समितीत रेशीम संचालनालय नागपूर यांच्या मान्यतेनं रेशीम कोश खरेदी विक्री सुरू केली आहे. कोणाच्या मान्यतेनं, रेशीम संचालनालय नागपूर यांच्या मान्यतेनं. या केंद्रात पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, यवतमाळ येथून शेतकरी रेशीम कोश विक्रीसाठी आणतात. काही नाही महत्वाचं नाही. बघा वरचंच महत्वाचं आहे. वरचं काय माहिती आहे रे, महत्वाचं आहे. 4 ऑक्टोबर 2022 रोजी बारामतीत रेशीम कोशाच्या देशातील पहिला ई लिलाव सुरू करण्यात आला आहे. ई लिलाव कशा अंतर्गत येतो रे, केंद्र सरकारच्या ई नाम योजनेअंतर्गत काय झालेला हा देशातला पहिलाच ई लिलाव आहे. आणि या ई लिलावाअंतर्गत कुठला व्यक्ती विकत घेतलाय, कर्नाटकातील गुलबर्गा येथील व्यापाऱ्यानं काय रेशीम खरेदी केलेला आहे. तपास करणारी MDMA बरखास्त करण्यात आलेली आहे. काही महत्वाचं नाही, बाकी एवढंच लक्षात ठेवा. महत्वाचं नाही म्हणजे एवढंच महत्वाचं आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली मल्टी डिसिप्लिनरी मॉनिटरिंग एजन्सी जी आहे, भारत सरकारनं अलीकडेच बरखास्त केली, कारण त्यांच्या मारेकऱ्यांना आता ते सोडून टाकले, ते बरोबर ना सुप्रीम कोर्टाच्या नुसार. MC जैन आयोगाच्या शिफारसीवर आधारित 1998 मध्ये 2 वर्षासाठी मल्टी डिसिप्लिनरी मॉनिटरिंग एजन्सीची स्थापन करण्यात आली. कधी, 1998 ला, लक्षात ठेवा. ओके, ती मात्र आता बरखास्त करण्यात आली.
स्वच्छ भारत 2022 बघा काही नाही याच्यामध्ये, फक्त एक महत्त्वाचा पॉईंट आहे कार्य स्वच्छ भारत या अंतर्गत स्वच्छ भारत अहवाल आपण बघितलेला आहे. तर याच्यावर काय लक्षात ठेवू शकता तुम्ही बघा, अनुराग सिंह ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून 1 ऑक्टोबर 2022 पासून महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी स्वच्छ भारत 2022 कार्यक्रमाला प्रारंभ केलाय. म्हणजे स्वच्छ भारत 2022 चालणाऱ्या देशव्यापी कोणी सुरू केलाय? अनुराग ठाकूर यांनी. मग याच्यात काय महत्त्वाचं झालं बघा, हे महत्त्वाचं आहे बघा वाक्य काय, हे महत्त्वाचं वाक्य आहे. स्वच्छ भारत 2022 अंतर्गत अवघ्या 18 दिवसात देशभरातील सर्व जिल्ह्यातून 84 लाख किलो प्लास्टिक कचरा गोळा केलाय. महत्त्वाचं आहे, एवढं विचारू शकतात बघा. स्वच्छ भारत 2022 अंतर्गत स्वच्छ भारत 2022 कार्यक्रम कोणी सुरू केला विचारतील. 1 ऑक्टोबर 2022 ला महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी स्वच्छ भारत 2022 कार्यक्रम अनुराग ठाकूर उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराज या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केली. मग या अंतर्गत 18 दिवसात, केवळ 18 दिवसात, किती दिवसात रे? 18 दिवसात विचारतात. 18 दिवसामध्ये किती? 84 लाख किलो प्लास्टिक विचारतील असं बरं का. स्वच्छ भारत 2022 अंतर्गत अवघ्या 18 दिवसामध्ये देशभरातील सर्व जिल्ह्यातून डॅडॅश किलो प्लास्टिक कचरा गोळा केलाय. 100 किलो, 50 किलो, 200 किलो, 1000 किलो, 84 लाख किलो म्हणणार नाही कोणी एवढं. ओके, म्हणून हे लक्षात ठेवा. ओके, बाकी याच्यामध्ये काही असं नाही. जिथं गरज आहे मी तेवढंच पॉईंट सांगतो बरं का, तुम्हाला लक्षात घ्या. आणि ही योजना कुणी सुरू केली रे? हे स्वच्छ भारत 2022 अनुराग सिंह ठाकूर यांनी सुरू केली. कुठं? उत्तर प्रदेश मधल्या प्रयागराजात. ओके, दॅट्स इट. याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही त्या ठिकाणी. त्यानंतर बघा, नॅशनल कॉन्फरन्स ऑन ई गव्हर्नन्स, 25वी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ई गव्हर्नन्स उद्घाटन डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे. ठिकाण कटरा, जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेलं आहे. ओके, आणि कधी? नोव्हेंबर 2022 मध्ये झालंय. परिषदेची थीम आहे नागरिक, उद्योग आणि सरकार यांना जवळ आणणे. नागरिक, उद्योग आणि सरकार यांना जवळ आणणे या कार्य नॅशनल कॉन्फरन्स ऑफ ई गव्हर्नन्सचा उद्देश आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे काही लक्षात ठेवू नका. त्यानंतर बघा आता आत्महत्या प्रतिबंधक धोरण केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं कोणी केलं रे? देशातील पहिली राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक रणनीती जाहीर केली. विचारतील बरं का, कोणत्या मंत्रालयानं पहिल्यांदाच राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक रणनीती जाहीर केलेली आहे किंवा धोरण जाहीर केलेलं आहे? तर कुणी? तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सुरू केलेलं आहे. ओके, तर उद्दिष्ट बघा या अंतर्गत महत्वाचं आहे. या अंतर्गत या धोरण आहे ना, धोरण त्याची उद्दिष्ट विचारतात म्हणजे विचारतात. ओके, 2030 पर्यंत आत्महत्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 10% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. 2030 पर्यंत महत्वाचं आहे. उद्दिष्ट काय रे? 2030 पर्यंत महत्वाचं आहे. 2030 पर्यंत आत्महत्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण 10% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो नुसार 2021 मध्ये बघा, 2021 मध्ये किती झालेत रे? 1,64,033 लोकांनी देशामध्ये आत्महत्या केली. 1,64,000 नॉर्मल लक्षात ठेवा. पण 2020 मध्ये जर बघितलात, 2020 मध्ये 1,53,052 होते. 1,53,000 का रे? 52 एवढे होते. आणि म्हणजे वर्षभरात दररोज 450 लोक. पण हे बघा, 20 मध्ये 1,53,000 होते, 21 मध्ये 1,64,000 झालेत. बरोबर. मग किती टक्क्यानं कमी करायचं रे? उद्दिष्ट काय? 2030 पर्यंत आत्महत्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 10% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. 2019 ते 2020 दरम्यान आत्महत्याच्या घटनांमध्ये 8.7% वाढ झालेली आहे. 19 ते 20 दरम्यान 8.7% वाढ झालेली आहे. बघा, नवीन योजनेत पुढील 8 वर्षात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मानसिक आरोग्यविषयक अभ्यासक्रमात समकालिक करण्याची योजना आहे. याशिवाय आत्महत्या प्रकरणे कव्हर करण्यासाठी मीडिया कव्हरेज आणि आत्महत्येच्या साधनापर्यंत प्रवेश मर्यादित करण्यासाठी काही मार्गदर्शक देखील तयार केली जातील. म्हणजे असं विचारू शकतात, कोणत्या राज्यानं सर्वप्रथम आत्महत्या रोखण्यासाठी काय रे एक रणनीती अवलंबली होती? कोणी? मध्य प्रदेश सरकारनं. कोणी? मध्य प्रदेश सरकारनं. विचारू शकतात. ओके, तर सगळ्यात पहिलं मध्य प्रदेश सरकारनं केलेलं आहे. तर लक्षात घ्या, आत्महत्या प्रतिबंधक धोरण काय रे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. हे देशातली पहिलीच अशी रणनीती आहे. आणि राज्य कोणतं आहे रे? पहिलं मध्य प्रदेश राज्य आहे असं प्रयत्न करणारं. आणि या अंतर्गत उद्देश काय आहे? तर 2030 पर्यंत आत्महत्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण
10% कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. 2021 मध्ये जवळजवळ 1,64,000 लोकांनी आत्महत्या केली आणि 2020 मध्ये किती रे 1,53,000 लोकांनी आत्महत्या केलेली आहे. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवू शकता. आता आदिवासी गौरव दिन. अरे आदिवासी गौरव दिन गेल्या वर्षी शासनानं 15 नोव्हेंबर हा शूर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मृतीला समर्पित आदिवासी गौरव दिवस म्हणून साजरी केला. मग आता बऱ्याच का बघा, मला वाटते महिला हिंसाचार दिन विचारला होता किंवा मग मुस्लिम महिला हक्क दिन विचारला होता, बरोबर ना. म्हणजे का ते तिहेरी तलाकचा दिवस विचारला ना, ते मुद्दाम. ओके, तसं विचारू शकतात डे जो काय. मग आदिवासी गौरव दिन कधी आहे? मग आदिवासी गौरव दिन खरे आदिवासी गौरव दिन जे आहे, आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा जाहीर केलाय. कधी रे 15 नोव्हेंबर. 15 नोव्हेंबर हा आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणाचा जन्मदिवस आहे हा 15 नोव्हेंबर? हा दिवस बिरसा मुंडा यांची जयंती आहे, ज्यांना देशभरातील आदिवासी समुदाय भगवान मानतो, म्हणजे देव मानतो. 15 नोव्हेंबर ही कोणाची आहे? तर बिरसा मुंडा यांची जयंती आहे, म्हणून 15 नोव्हेंबर हा कार्य देशभरात आदिवासी समुदाय त्यांना भगवान मानतो आणि आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करणार कार्य आदिवासी गौरव दिन कोणता? 15 नोव्हेंबर. लक्षात ठेवा बरं का. बाकी काही याच्यामध्ये असं महत्त्वाचं नाही. आणि सर्वात जास्त अनुसूचित जमातींचं प्रमाण कुठे आहे रे? मध्य प्रदेशमध्ये आहे. नॉर्मली तेवढं लक्षात ठेवू शकता. तर आदिवासींसाठी वेगवेगळ्या जे काय या आहेत, तर त्यांच्या योगदानाबद्दल मोदी यांनी स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समुदायाच्या दिलेल्या योगदानाचं तसेच स्वातंत्र्य प्राप्तीसाठी घडलेल्या महत्त्वपूर्ण आदिवासी चळवळी लढ्यांचे स्मरण केले. कोणकोणत्या गोष्टीचं स्मरण केले बघा. तिलक मांझी यांच्या नेतृत्वाखालील दामीन संग्राम कोणी केला? मग तिलक मांझी. बुद्धू भगत लारका चळवळ, सिंधू यांची कान्हू क्रांती, ताना भगत चळवळ, वेगळा भील चळवळ, नायकडा चळवळ, संत जोरिया परमेश्वर आणि रूपसिंग नायक यांची लिंबडी दाहोदचा लढा, आणि मनगडचे गोविंद गुरुजी आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखालील रामपा चळवळ. आता रामपा चळवळ राज्यसभेला विचारलेला आहे बघा, खाली दक्षिणेमध्ये झालेला आहे हा. ओके, याच्यावर विचारलेला आहे. तर मानगडचे गोविंद गुरुजी आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखालील रामपा चळवळीचं स्मरण केले. ओके, मग असं विचारतील रामपा चळवळ कुठे आहे किंवा कोणी कोणी केली? तर गोविंद गुरुजी आणि अल्लुरी सीताराम राजू यांच्या नेतृत्वाखाली रामपा चळवळ झालेली आहे. मग असं विचारतील बरं का, लक्षात ठेवा. ह्याच्यावर पण तुम्ही GS अंडर पण प्रश्न येऊ शकतो. ओके, संत जोरिया परमेश्वर आणि रूपसिंग नायक यांची लिंबडी महोत्सव लढा, लिंबडी दाहोदचा लढा कोणा अंतर्गत झालाय? तर करे संत जोरिया परमेश्वर व रूपसिंग नायक यांच्या प्रयत्नानं झालेला आहे बघा. त्यानंतर अजून काय विचारतील? सिंधू हे कान्हू क्रांती, सिंधू कान्हू क्रांती, ताना भगवत आणि बुद्धू भगत यांनी चालवलेली लारका चळवळ कुणी चालवली विचारतील. किंवा दामीन संग्राम कुणाचा आहे? तिलक मांझी यांचा आहे. याच्यावर विचारू शकतात. आदिवासी संग्रहालय म्हणला तर आदिवासी संग्रहालय जे आहे ते नवी दिल्लीतील झांडेवाला येथील BAGMCच्या इमारतीत आदिवासी संग्रहालय आणि आदिवासीवरील दुर्मिळ पुस्तकाचं संवर्धन जतन केलं जाईल. काही महत्त्वाचं नाही बघा, लक्षात घ्या. 150 लाख रुपयाचा निधी मंत्रालयाने मंजूर केला आहे. पण कुठं रे? दिल्लीमध्ये उभारणार आहेत आदिवासी संग्रहालय. ओके, आता बघा राजपथ. हे राजपथ आहे की नाही रे? राजपथ आता कर्तव्य पथ होणार आहे. नवी दिल्लीतील राजपथ आता कर्तव्य पथ म्हणून ओळखला जाणार आहे. मग विचारतील नवी दिल्लीतील राजपथ आता काय म्हणून ओळखलं जाणार आहे? तर कर्तव्य पथ म्हणून ओळखलं जाणार आहे. कर्तव्य पथ हे विचारतील बघा, कर्तव्य पथ म्हणून ओळखलं जाणार आहे. नरेंद्र मोदी यांनी या कर्तव्य पथाचं उद्घाटन केलं आहे. सत्तेचं प्रतीक असल्या पूर्वीच्या राजपथ आता कर्तव्य पथ म्हणून जनतेची मालकी आणि जनतेच्या सशक्तीकरणाचं उद्योतक ठरणार आहे असं म्हणलेलं आहे. ओके, दॅट्स इट. तर सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याविषयी म्हणला तर ग्रॅनाइटचा बनलेला हा पुतळा नेताजींच्या स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय योगदानाला अर्पण केलेली सुयोग्य श्रद्धांजली आहे आणि देशाने त्यांच्याविषयी व्यक्त केलेल्या ऋणानुबंधाचं प्रतीक आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेला 28 फूट उंचीचा हा पुतळा एकसंध ग्रॅनाइट दगडातून कोरला गेला आहे असून त्याचं वजन 65 मेट्रिक टन आहे. ओके, तिथंच कुठं? या कर्तव्य पथाजवळ. ओके,
तर 26,000 मनुष्य तासाच्या तीव्र कलात्मक प्रयत्नानंतर 65 मेट्रिक टन वजनाची ही मूर्ती तयार करण्यात ग्रनाइट मोनोलिथला वापरला आहे. हा पुतळा भारतातील सर्वात उंच वास्तववादी अखंड हस्तनिर्मित शिल्पापैकी एक आहे. कारण लागलेला एकसंध जो ग्रानाइट आहे सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा, तर तो मोनोलिथिक प्रकारमध्ये येतो आणि तो कुठून आणला विचारतील. तेलंगणातील खम्ममहून आणलेला आहे, नवी दिल्लीत आणण्यात आलाय खम्मम. आता या खम्मममध्ये जो काही तुम्ही हे वापरताना मित्रांनो, कोणतं त्याला काय म्हणतो आपण, गॅस वगैरे वापरताना, गॅसची शेगडी, तर गॅसचा जो ओटा असतो त्यावर जे तुमचा असं दगड दिसतो ना, तो दगड खमंगून आणलेला आहे. खमंगून तिथूनच येतो आणि तिथंच तयार होतो जास्त. ओके, खमम इथं तेलंगणामधलं खमम म्हणून आहे. ओके, त्या ठिकाणी ॲक्च्युली या दगडाच्या मोठ्या मशिनी असतात आणि दगड असा मोठा दगड असा काय आता माणसंच ढकलत आणतात आता, म्हणजे पूर्वी तर तसं होतं. ओके, आणि ढकलत आणून ते काय करतो, दगड असं ते मशीन चालवण्याला तो ऑपरेटर असतो आणि तो डायरेक्ट दगड असा कापतो मित्रांनो, लक्षात. तर हे तिथं खमंगमध्ये आहे. ओके, आणि ते बघण्यासारखं आहे. बघा, तेलंगणातल्या खम्मममधून आणलेला आहे. आणि नेताजीच्या 125व्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस 23 जानेवारी काय म्हणून करणार आहेत रे, पराक्रम दिन म्हणून साजरा करणार आहेत. ओके, अमरनाथ येथे ढगफुटी झालेली आहे, काही महत्त्वाचं नाही. बघा, नॉर्मल गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला काय म्हणतात रे, ढगफुटी असं म्हणतात. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मला वाटते 26 जुलै 2005 रोजी 944 मिलीमीटर पाऊस जो झाला आहे. कुठं, मुंबईला, तिथं महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे. आणि जम्मू काश्मीर तिथं लेहमध्ये झालेलं आहे. ओके, आणि पोर्ट बेल पनामा या ठिकाणी झालेलं आहे. बरोड्स हिमाचल प्रदेशमध्ये झालेलं आहे आणि लेहमध्ये झालेलं आहे. आजपर्यंत माहीत असलेल्या ढगफुटीच्या घटनातील सर्वात मोठी ढगफुटी कुठली मानली जाते रे, लेहमधली मानली जाते. ओके, लेहमधली मानली जाते. जम्मू आणि काश्मीरमध्ये पंचायत राज दिन साजरा करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीर येथे राष्ट्रीय पंचायत राज दिनाचा कार्यक्रम सहभागी झाले. हे महत्त्वाचं नाही तर काय रे, सांबा जिल्ह्यातील पल्ली पंचायतीतून देशभरातल्या सर्व ग्रामसभांना मोदींनी संबोधित केले. कुठल्या पंचायतीनं संबोधित केले विचारू शकतात, पल्ली पंचायत. पण इथं महत्त्वाचं काय रे, बघा हे महत्त्वाचं आहे. बघा, पंतप्रधानांच्या हस्ते पल्ली इथल्या 500 किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येईल म्हणजे करण्यात आलेलं आहे. आणि या प्रकल्पामुळे पल्ली ही शून्य कार्बन उत्सर्जन करणारी देशातली, विचारू शकतात याच्यावर प्रश्न येणार, देशातली पहिली वगैरे असं काय असलं की विचारतात. तर या प्रकल्पामुळे कुठं आहे मग, जम्मू काश्मीरमध्ये आहे. या प्रकल्पामुळे, कुठल्या प्रकल्पामुळे, पंतप्रधानांच्या हस्ते पल्ली इथं 500 किलोवॅटचा एक सौर ऊर्जा प्रकल्प. मग सौर ऊर्जा प्रकल्पामुळे पल्ली ही शून्य कार्बन उत्सर्जन करणारी देशातली पहिली पंचायत असणार आहे. म्हणजे इथं पंचायतचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि याच ठिकाणी मॉडेल नोकिया स्मार्टपूरलाही त्यांनी भेट दिली होती या ठिकाणी. पण असो, बघा लक्षात घ्या, पल्ली या काय पंचायत दिन साजरा करण्यात आला पल्ली या ठिकाणी. आणि याच ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालंय. 500 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आणि या प्रकल्पामुळे पल्ली ही शून्य कार्बन उत्सर्जन करणारी देशातली पहिली पंचायत असणार आहे. मग याच्यावर विचारू शकतात. ओके, आणि 2023 पर्यंत, 15 ऑगस्ट 2023 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 सरोवराच्या निर्मितीचं काम करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवानिमित्त या सरोवराचा हुतात्मा वीर स्वातंत्र्य सैनिकांची नावासह वृक्षारोपण करण्याचं आवाहन त्यांनी केले. मग महत्वाचं कोणतं आहे, मग हे आहे. मी प्रश्न जिथं दिलेला आहे विचारू शकतात, तिथं काय रे, 500 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय. त्यामुळं या प्रकल्पामुळं पल्ली हे जम्मू काश्मीरमध्ये आहे. कुठं आहे रे, जम्मू काश्मीरमध्ये. हे शून्य उत्सर्जन, कार्बन उत्सर्जन करणारी देशातली पहिली पंचायत असणार आहे. बनिहाल काझीगुंड मार्ग बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळेस जेव्हा मोदी काय रे जम्मू काश्मीरमध्ये पंचायत दिन साजरा करायला गेले, त्यावेळेसच त्यांनी बनिहाल काझीगुंड मार्ग बोगदा याचंही उद्घाटन करण्यात आलं. एकूण खर्च तिथं 3100 कोटी रुपये येणार आहे. ओके, आणि 8.45 किलोमीटर लांबीच्या बोगद्यामुळं बनिहाल ते काझीगुंड याच्या दरम्यानचं अंतर 16 किलोमीटरनं कमी झालेलं आहे. ओके, 1.5 तास वेळ वाचेल. आणि दिल्ली अमृतसर काट्रा द्रुतगती मार्ग देखील त्याचं काय पायाभरणी करण्यात आलेली आहे.
याचवेळी दिल्ली अमृतसर काटरा या द्रुतगती मार्गाचा 3 रस्त्याचं पॅकेजची पायाभरणी करण्यात आली. आणि लक्षात घ्या, दिल्ली अमृतसर 7,500 कोटीचा अपेक्षित खर्च आहे. आणि NH 44 वरील द्रुतगती मार्ग बालसुआ ते गुरहा बैल दारण या ठिकाणी आहे. असं काही महत्त्वाचं नाही, फक्त हे एक लक्षात ठेवा. का तर क्वार जलविद्युत प्रकल्पाविषयी मेसर्स चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी प्रकल्प उभारेल. कुठला रे? क्वार जलविद्युत प्रकल्प. ओके. आणि हे एक महत्त्वाचं आहे. कुठला रे? रातले आणि क्वार जलविद्युत प्रकल्प आहेत. कुठं आहेत रे? हे सगळे जम्मू काश्मीरमध्येच आहेत. हे किश्तवाड जिल्ह्यात चिनाब नदीवर आहे. ओके. आणि या दोन्ही प्रकल्पामुळे राज्यातल्या विजेची गरज पूर्ण होऊ शकणार आहे. आणि अमृत सरोवर जे आहेत तर एक भाग म्हणून देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 जलस्रोताचा विकास आणि त्यांचे पुनर्जीवन करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे अमृत महोत्सवानिमित्त. ओके. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75. कोविड-19 लसीकरणाची वर्षपूर्ती. फक्त वर्ष कधी झालंय बघा, फक्त बाकी काही महत्त्वाचं नाही. 16 जानेवारी 2021 रोजी भारतात सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठा कोविड लसीकरण. म्हणजे लसीकरण कधी सुरू झालंय आपलं? 16 जानेवारी 2021 ला. मग 16 जानेवारी 2022 रोजी 1 वर्ष पूर्ण झाले. 16 जानेवारी 2022 ला. ओके. आणि 16 जानेवारी 2023 ला 2 वर्ष पूर्ण झाले. म्हणजे 16 जानेवारी 2021 ला सुरू केले. लक्षात ठेवा फक्त नॉर्मल. ओके. बाकी काही महत्त्वाचं नाही. देशामधलं जगामधलं सगळ्यात मोठं लसीकरण होतं भारतात. पण नॉर्मल एवढंच लक्षात ठेवू शकता. याच्या पलीकडे लक्षात ठेवायची गरज नाही. काही आकडेवारी याच्यावरली विचारणार नाही. प्रजासत्ताक दिन संचलन 2022 बघा, हे महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके. तर बघा, प्रजासत्ताक दिन संचलन जे आहे 26 जानेवारीचं 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचा निकाल घोषित करण्यात आलेले आहेत. ओके. आणि समितीच्या मूल्यांकनाच्या आधारे भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवामध्ये सर्वोत्तम संचलन, बघा महत्त्वाचं आहे, कुठल्या समितीच्या करे कोणाला मिळालेलं आहे? तर मूल्यांकनाच्या आधारे भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवामध्ये वायुसेना काय कोणत्या तिन्ही सेवामध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून कोणाला मिळाला रे? तर भारतीय नौदलाला मिळालेला आहे. ओके. बाकी आता इथं महत्त्वाचं आहे बघा, आता हे महत्त्वाचं आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला करे CAPF जे आहे किंवा इतर सहाय्यक दलामध्ये सर्वोत्कृष्ट संचलन दल म्हणून निवड करण्यात आली आहे. इतर सहाय्यक दलामध्ये कोणाला रे? केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला. इतर दलामध्ये जे काय मेन जे 3 दलं आहेत, भूसेना, वायुसेना वगैरे, याच्यामध्ये फक्त वायुसेनाला मिळालं, वायुसेनाला मिळालं. इतर दलं जे आहेत वेगळी, जे काय इतर दलं आहेत, तर CRF असेल किंवा मग काय रे CFPF असेल, यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला मात्र काय मिळालेलं आहे रे? सर्वोत्कृष्ट संचलन दल मिळालेलं आहे. आता हे महत्त्वाचं हे आहे, सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार कोणाला मिळाला रे? उत्तर प्रदेशला मिळाला आहे. 26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सहभागी झालेल्या 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झाली. कोणाची? कोणतं सर्वोत्कृष्ट चित्ररथ ठरलं रे? उत्तर प्रदेशचं. काय होतं ते बघा, हे आहे चित्ररथ. हे चित्ररथ होतं कुठलं? उत्तर प्रदेशचं. काय होतं मग? या उत्तर प्रदेशच्या चित्ररथ एक जिल्हा एक उत्पादन, काय आहे त्यांची थीम? एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम असं होतं. काय रे? एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम या संकल्पनेवर आधारित होता. म्हणून उत्तर प्रदेश सरकारला सर्वोत्कृष्ट चित्ररथचा पुरस्कार मिळाला. ओके. सर्वोत्कृष्ट चित्ररथचा पुरस्कार मिळाला. दुसरं स्थान कर्नाटकच्या पारंपरिक हस्तकलेवर आधारित चित्ररथाला मिळालं. म्हणजे दुसरं कोणाला मिळालं? कर्नाटकला मिळालं. तिसरं स्थान मेघालयच्या राज्याची 50 वर्ष झाली, 50 वर्ष आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचत गट यांना मानवंदना या विषयावर चित्ररथासाठी मेघालयला मिळाले. मग तिसरं मेघालयला मिळालं. मेघालयनं काय केलं रे? 50 वर्ष, मेघालयचे 50 वर्ष आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचत गट याला मानवंदना यासाठी मिळाले. ओके. म्हणजे पहिला उत्तर प्रदेशला मिळालेला आहे एक जिल्हा एक उत्पादन, काशी विश्वनाथ धाम. ओके. दुसरा कोणाला मिळाला रे? कर्नाटकला मिळालेला आहे, ते पारंपरिक जो काय हस्तकलेच्या बाबतीत. आणि तिसरं स्थान मेघालयला मिळालेलं आहे 50 वर्षांनी महिलांच्या सहकारी संस्था व बचत गट याला मानवंदना यासाठी मिळालेला आहे. आणि केंद्रीय मंत्रालय आणि विभागाच्या बाबतीत म्हणजे त्या श्रेणीमध्ये कोणत्या विभागामध्ये? सगळ्या विभागामध्ये, केंद्रीय विभागामध्ये आणि काय मंत्रालयामध्ये कोणत्या मंत्रालयाला मिळाले रे? तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला
चित्ररथ संयुक्त विजेतेपद कोणाला? शिक्षण मंत्रालयाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय या दोघाला मिळून संयुक्त मिळालंय. मंत्रालय आणि विभागामध्ये कोणत्या मंत्रालयाला मिळालंय सर्वोत्तम मंत्रालय म्हणून? तर शिक्षण मंत्रालयाने विमान वाहतूक मंत्रालयाला मिळालंय. बघा, तर शिक्षण मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या चित्ररथाची संकल्पना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होती. तर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची चित्ररथ उडे देश का आम नागरिक, म्हणजे या दोघाला जे मिळालेलं आहे नागरी उड्डाण मंत्रालयाला, तर त्यांची थीम काय होती? उडे देश का आम नागरिक. आणि शिक्षण मंत्रालयाचं काय होतं? तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण असं होतं. लोकप्रिय निवड पुरस्कार पहिल्यांदाच कार्य माय गव्हर्नमेंट व्यासपीठाद्वारे लोकप्रिय निवड श्रेणीत सर्वोत्कृष्ट दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मतदान करण्यासाठी सर्वसामान्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. आणि 25 ते 31 जानेवारी 2022 दरम्यान ऑनलाईन मतदान घेण्यात आलं. लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्य केंद्र प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली. बघा, लोकप्रिय निवड म्हणजे लोकांद्वारे जे निवडले त्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची निवड झालेली आहे. लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये कुणाची निवड झाली? महाराष्ट्राची झालेली आहे. आणि महाराष्ट्राचा चित्ररथ कोणता रे? महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव मानके या संकल्पनेवर आधारित होती. महत्वाचं आहे, कशावर होती? महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव मानके या संकल्पनेवर आधारित होती. दॅट्स इट. मग काय रे? सर्वोत्कृष्ट चित्ररथ म्हणून उत्तर प्रदेशला मिळालाय पहिला, दुसरा कर्नाटक, तिसरा मेघालय. ओके, पण लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झालेली आहे. आणि चित्ररथ काय होतं? महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव मानके या संकल्पनेवर आधारित होतं. आता हे झालं. नेक्स्ट 175 रुपयाचं नाणं. 175 रुपयाचं नाणं जे आहे देशात पहिल्यांदाच 175 रुपयाचं नाणं जारी करण्यात येणार आहे. उत्तराखंड मधलं कशासाठी केले रे? उत्तराखंड मधील जे रुरकी हे जे काय भारतीय तंत्रज्ञान संस्था आहे त्याच्या स्थापनेला 175 वर्ष पूर्ण होत चाललेली आहेत. रुरकी जे काय इन्स्टिट्यूट आहे, तर या रुरकी औद्योगिक संस्थेला भारतीय तंत्रज्ञान संस्थेला स्थापनेला 175 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकार 175 रुपयाचं म्हणजे 175 वर्ष झाले म्हणून 175 रुपयाचं नाणं जारी केले. म्हणजे कोणत्या संस्थेच्या करे 175 वर्षाच्या निमित्ताने 175 रुपयाचं नाणं काढण्यात आले? कोणत्या? मग भारतीय तंत्रज्ञान संस्था. कुठली? उत्तराखंडमधल्या रुरकी या ठिकाणची. निर्मिती कोण केले? मुंबई टाकसाळमध्ये होणार आहे. कुठं? मुंबई टाकसाळमध्ये होणार आहे. किंमत 4000 रुपयाच्या आसपास असेल ह्या नाण्याची. ओके, जरी 175 रुपयाचं असलं तरी. बघा नाणं कसं असेल? नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अशोक स्तंभाच्या खालील बाजूला सत्यमेव जयते आणि रुपयाच्या चिन्हासोबत 175 रुपये लिहिले असेल. हे बघा असं असणार आहे. 175 इयर्स ऑफ IIT रुरकी. IIT रुरकीसाठी आहे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुरकी के 175 इयर्स असं लिहून आहे. ओके, मग हे किती ग्राम आहे विचारलं होतं बघा एकदा. 10 रुपयाचा बंदा किती ग्रामचा विचारलं होतं, बरोबर ना? तर हे 35 ग्राम वजन असेल याचं. आणि 50% चांदी असणार आहे, 40% तांबे असणार आहे. म्हणूनच हे 4000 रुपयाला खर्च येणार आहे, बरोबर. 5% निकेल असेल आणि 5% जस्त असणार आहे. 5% निकेल, 5% जस्त आणि 40% तांबे असणार आहे, 50% चांदी असणार आहे. ओके, म्हणजे 50% चांदी 40% तांब उरलं का रे? 5% निकेल आणि 5% जस्त. याच्यावर पण विचारू शकतात. ओके, 35 ग्राम वजन असणार आहे. ओके, त्यानंतर देशभरात 21 बोगस विद्यापीठे. देशभरात 21 बोगस विद्यापीठ. आता गेल्या वर्षी 24 बोगस विद्यापीठ होती आणि आता देशामध्ये किती आहेत रे सध्या? आणि हे जे काही बोगस विद्यापीठ आहेत बघा, विद्यापीठ अनुदान आयोग जे आहे UGC आहे, देशातील बोगस विद्यापीठाची यादी जाहीर केली जाते दरवर्षी. आणि त्यानुसार देशभरात 21 बोगस विद्यापीठ असून सर्वाधिक बोगस विद्यापीठं राजधानी दिल्लीत आहेत. 8 आहेत. सर्वाधिक कुठे आहेत? दिल्लीमध्ये आहेत. तर 3 विद्यापीठं उत्तर प्रदेशमध्ये आहेत. ओके, सर्वाधिक कुठे आहेत? UP मध्ये आहे. सॉरी, कुठं? दिल्लीमध्ये आहे. आणि विद्यापीठ कायद्यानुसार स्थापन झालेल्या केंद्रीय, राज्य आणि अभिमत विद्यापीठांना किंवा संसदेनं पारित केलेल्या कायद्यानुसार कार्य संस्थांनाच पदवी प्रदान करण्याचा अधिकार आहे. पण आता ज्यांचे बोगस विद्यापीठ म्हणून कार्य यादी जाहीर केलेली आहे, या बोगस विद्यापीठावर मात्र पदवी जाहीर करता येणार नाही. ओके, त्यामुळे अन्य संस्थांना नावात विद्यापीठ हा शब्द वापरता येत नाही. विद्यापीठच नाव वापरता येणार नाही. महाराष्ट्रातलं एक विद्यापीठ आहे 21 मध्ये. कोणतं आहे रे? बघा, महाराष्ट्रामधलं एक विद्यापीठ आहे. या यादीत राज्यातलं राजा अरेबिक विद्यापीठ नागपूर आहे. महत्त्वाचं आहे, राजा अरेबिक विद्यापीठ नागपूर या विद्यापीठाचा समावेश आहे महाराष्ट्रामधल्या. कोणत्या? तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 होते. गेल्या वर्षी 24 होते, यावर्षी 21 आहेत.
पण काय रे या विद्यापीठांना विद्यापीठ हा शब्द पण वापरता येणार नाही आणि यांना पदव्या विद्या आता देण्याचा अधिकार राहिलेला नाही असं UGCने सांगितलंय. ओके. आणि महाराष्ट्रातलं कुठलं आहे रे 21 मध्ये एक आहे राजा अरेबिक विद्यापीठ नागपूरचं. विचारू शकतात कुठलं विद्यापीठ आहे. ओके. स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धा काही महत्वाची नाही. चला हे काय म्हणजे निवळ बोगस पण आहे. चला बघा आता त्यानंतर तृतीयपंथी व्यक्तींना आयुष्यमान योजनेअंतर्गत संयुक्त आरोग्य सुविधा. तृतीयपंथीयांना देखील काय आता आयुष्यमान सुविधा योजना कायसाठी तरी आरोग्यासंबंधी होती आणि त्या लोकांना 5 लाख रुपयापर्यंत सुविधा कार्य आरोग्यविषयक सुविधा मिळायच्या. बरोबर. देशातल्या गरीब आणि मागासलेल्या लोकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. कुठली? प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना. कधीची आहे? 2018 मध्ये सुरू झालेली आहे आणि योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत सुरू झालेली आहे. दरवर्षी 5 लाख रुपये इतकी रक्कम करे त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येते. कोणाला? लाभार्थ्यांना उपचारासाठी 5 लाख रुपये देण्यात येते या योजनेअंतर्गत. ओके. तर आतापर्यंत या आयुष्यमान भारत योजनेमध्ये कोण अर्ज करू शकत होता रे? एकतर कच्चं घर ज्याला आहे तो, किंवा कुटुंबात एक अपंग असेल तर, भूमिहीन व्यक्ती असेल तर, किंवा मग अनुसूचित जातीचा असेल किंवा अनुसूचित जमातीचा असेल तर, किंवा रोजंदारी कामगार करणारा असेल तर, किंवा ग्रामीण भागात राहणारे लोक असतील, किंवा निराधार किंवा आदिवासी इत्यादी लोक अर्ज करू शकत होते. आता मात्र तृतीयपंथी मात्र पूर्वी करू शकत नव्हते. आता तृतीयपंथी देखील काय अर्ज करू शकतात. देशातल्या तृतीयपंथी व्यक्तींना आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत समावेश तसेच संयुक्त आरोग्य सुविधा विषयक पॅकेज उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. ओके. मग यांना किती रुपयाचं मिळणार आहे रे? यांनाही 5 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे प्रत्येक तृतीयपंथी लाभार्थी व्यक्तीसाठी दरवर्षी 5 लाखाचा निधी देण्यात येणार आहे. दरवर्षी 5 लाख रुपये. आणि हे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना कधीची आहे? 2018 ला सुरू झालेली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत अर्ज कोण करू शकते आता सांगितलं तुम्हाला मी. ओके. एक कुटुंबामधला एखादा व्यक्ती काय पाहिजे? अपंग पाहिजे, किंवा मग भूमिहीन पाहिजे व्यक्ती, किंवा कच्चं घर बांधलेलं पाहिजे, अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचा असला पाहिजे, किंवा मग रोजंदारी कामगार असला पाहिजे व्यक्ती. ओके. या सगळ्या क्रायटेरिया असतीलच त्यांनाच तर अशाच लोकांना या योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी 5 लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजनेमार्फत देण्यात येते. अन्यथा देण्यात येत नाही. मग आता याच्या अंतर्गत कोणाला ऍड केलेला आहे? तृतीयपंथीयांना ऍड केलेला आहे. असं विचारू शकतात आयुष्यमान भारत योजना खालीलपैकी कोणाकोणाला लागू आहे? तर त्यामध्ये मग नावं दिली तर मात्र तृतीयपंथीचं देखील यस म्हणून टिक करू शकता. आता बघा आता अमृता रुग्णालयांचे उद्घाटन. ओके. शुभ असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फरीदाबाद या ठिकाणी. ओके. या रुग्णालयामुळे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेला चालना मिळेल. माता अमृतानंदमयी मठाद्वारे या रुग्णालयाचं व्यवस्थापन केलं जाणार आहे. कुठल्या? माता अमृतानंदमयी या मठाद्वारे या रुग्णालयाचं व्यवस्थापन केलं जाणार आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 2600 खाटांची सुसज्ज असेल. ओके. काही एवढं महत्त्वाचं नाही. बघा अमृता रुग्णालय उद्घाटन कुठं? फरीदाबाद. विद्यार्थ्यांच्या एकाच वेळी पदविका आणि पदवीसाठी प्रवेश घेण्याची मुभा मिळालेली आहे. आता नवं धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुब्रमण्यम यांचं. ओके. तर या धोरणाअंतर्गत मात्र आता एकदाच इकडं पदवीला बी ॲडमिशन टाकता येते आणि इकडे डिप्लोमालाही टाकता येते पॅरलल लेवलला, असं आता केलेलं आहे. ओके. तर बघा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदविका आणि पदविका म्हणजे काय? डिप्लोमा आणि पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची मुभा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण घेता यावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण व्हावी, शिक्षणाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे. हे नियम शैक्षणिक वर्ष 2022 पासून लागू होणार आहेत. म्हणजे तो विद्यार्थी एकाच वेळी पदविका आणि पदवीचं प्रवेश घेण्यासाठी मुभा आहे. ओके. हा नियम कधीपासून लागू होणार आहे? शैक्षणिक वर्ष 2022 पासूनच लागू होणार आहे. एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्वांवर म्हणजे एकाच वेळी त्यांना अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी एक लागू करण्यात आलेले आहे. पण इथं महत्त्वाचं काय बघा, हा खाली मी दिलेले बघा, हे काय रे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा जो निर्णय आहे तर डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे. महत्त्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट. तर PhD आणि MPhil पदवीसाठी हा निर्णय लागू नाही. पदवी आणि पदव्युत्तरसाठी आहे बघा, पदव्युत्तरसाठी आहे, ही तर पदव्युत्तरच आहे पण याला अपवाद आहे. ते पदवी, पदव्युत्तर आणि डिप्लोमा
ओके, हा निर्णय डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लागू आहे, तर PhD आणि MPhil पदवीसाठी लागू असणार नाही. महत्वाचा, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो. जिथं प्रश्न तयार होऊ शकतो तिथंच सांगतोय मी. फापट पसारा घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. ओके, ज्यांना योग्य वाटतंय त्यांनी बघा. ओके, बघा काय रे, तर हे महत्वाचं आहे. आणि हा कधी शैक्षणिक वर्ष 2022 पासून लागू होणार आहे. हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. महत्वाचं आहे, हर घर जल योजनेचं प्रमाणपत्र मिळवणारं, बघा महत्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, हर घर जल योजनेचा प्रमाणपत्र मिळवणारं गोवा हे पहिलं राज्य आहे. स्टेट म्हणला तर गोवा आहे. आणि देशातील पहिलं राज्य आहे तर दादर नगर हवेली आणि दमन दीव हा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. आता हे एकच झालेले आहेत, बरोबर ना रे. तर हर घर जल या अंतर्गत प्रमाणपत्र मिळणारं पहिलं राज्य गोवा आहे. असं पहिलं असलं की 100% विचारतात. बघा क्वेश्चन मार्क. ओके, क्वेश्चन करतोय मी. तर हर घर जल योजनेचं प्रमाणपत्र मिळणारं गोवा हे काय रे, गोवा हे देशातलं पहिलं राज्य, तर दादर नगर हवेली आणि दमन दीव पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे. ओके, आणि जल जीवन अभियान जे आहे, या जल जीवन अभियानांतर्गत हे काय हे दिले जातात, जल जीवन अभियानांतर्गत दिले जाते. जल जीवन अभियान ही भारत सरकारची पथदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या बुरुजावरून केलेल्या भाषणात, म्हणजे 15 ऑगस्ट 2019 रोजी या जल जीवन अभियानाची घोषणा केलेली होती. ओके, कळलं का रे. आणि जिल्हा म्हणलं तर कोणता रे, देशातला पहिला हर घर जिल्हा प्रमाणपत्र बुरहानपूर आहे. मध्य प्रदेश मधला बुरहानपूर जिल्हा, बुरहानपूर पहिला जिल्हा जर म्हणलात. ओके, या हर घर योजनेअंतर्गत काय रे, तर पहिला जिल्हा जर म्हणला तिथं लक्षात घ्या, वाटलंच तर जिल्हा कोणता आहे, बुरहानपूर. बुरहानपूर MP. ओके, मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्हा देशातील पहिला हर घर जिल्हा ठरलेला आहे. ओके, आणि पहिलं राज्य गोवा, पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणतं रे, दादर नगर हवेली व दमन दीव. ओके, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या गोल्डन जॉईंटचं उद्घाटन झालेलं आहे. चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच पूल रेल्वे पुलाचं गोल्डन जॉईंट चे 13 ऑगस्ट 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. कुठं आहे, चिनाब नदीवर आहे. हे जगातलं सर्वात उंच रेल्वे पूल आहे, बरोबर. लवकरच या पुलाचं काम पूर्ण होणार आहे. जम्मू काश्मीर मधलं चिनाब ब्रिज जगातील सर्वात उंच सिंगल आर्च रेल्वे ब्रिज ठरणार आहे. महत्वाचं आहे, कारण जगातील पहिलं सर्वात उंच असणार आहे. या पुलामुळे भारताचा इतर भाग श्रीनगरशी जोडला जाणार आहे. रेल्वे पुलाविषयी म्हणला तर उंची काय रे, जगात सर्वात उंच आहे रेल्वे पूल हा. 359 किती आहे विचारू शकतात बरं का, किती आहे, 359 उंची आहे. 359 आहे मीटर. आणि पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षा 25 मीटर उंच हा पूल आहे. बघा लक्षात ठेवा, जगातला सर्वात उंच रेल्वे पूल आहे. गोल्डन जॉईंटचं उद्घाटन केले, म्हणजे हा गोल्डन जॉईंट म्हणून ओळखला जातो. पण हा लक्षात घ्या, जगामध्ये सर्वात उंच पूल आहे, रेल्वे पूल बरं का. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारातुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. कशाचा भाग आहे असं विचारतील. हा ब्रिज काय रे, बघा हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. हा ब्रिज जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. कोणत्या कशाचा भाग आहे असं विचारतील तर काय, जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. आणि 1315 मीटर लांबीच्या चिनाब रेल्वे ब्रिजच्या बांधकामात सुमारे 30,350 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आलाय. आणि उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांची चिनाब ब्रिजच्या डिझाईनला अंतिम रूप देण्यास महत्त्वाची भूमिका आहे. ओके, तर काय रे, याचं चिनाब रेल्वेवर चिनाब नदीवर काय करण्यात आलं आहे, उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांना दिलेला आहे. ओके, कोणाला, उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला दिलेला आहे. मग आता याच्यावर काय काय प्रश्न तयार होऊ शकतो, तर ह्याच्या उंचीवर विचारू शकतात आणि हा कशाचा भाग आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो. अदरवाईज कशावर प्रश्न तयार होण्यासारखा नाही. ओके, हा आता जनरली बघा, देशामध्ये पहिला किंवा जगात पहिला असला की प्रश्न येतो म्हणजे येतो. ओके, कंबाईनला तर सहज यावर अशा पॉइंटवर प्रश्न येतात. तर बघा, जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचं कुठं आहे रे, तर जम्मू काश्मीर मध्ये आहे. ते किती उंची आहे, 359 मीटर आहे. ओके, तो कशाचा भाग आहे, तर तो कोणत्या नदीवर आहे, चिनाब नदीवर आहे असं विचारतील. आणि बघा
जम्मू उधमपूर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे. मी सांगितले तुम्हाला कुठला बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा भाग आहे आणि तो कोणाच्या कार्य डिझाईन कोण करते अंतिम रूप देण्याचा उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड. ओके, यावर प्रश्न येऊ शकतो. आता बघा, जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तर कुठं आहे किंवा असा याच्यावर प्रश्न विचारू शकतात. जगातील सर्वात मोठा तरंगणारा जो सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशातील खंडवा या ठिकाणी नर्मदा नदीवर बांधण्यात येणार आहे. ओके, कुठं आहे विचारू शकतात. 600 मेगावॅट ऊर्जा उपलब्ध होईल 22 ते 20 पर्यंत. बघा, तर जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कुठं आहे तर कुठं आहे मग मध्य प्रदेश खंडवा या ठिकाणी. कुठे आहे मग नर्मदा नदीवर आहे. दॅट्स इट, एवढंच महत्वाचं आहे या ठिकाणी. आणि किती आहे मेगावॅट लक्षात ठेवायचं 600 मेगावॅट आहे. 600 मेगावॅट ऊर्जा उपलब्ध होणार आहे 22 ते 20 ला. ओके, मध्य प्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी या प्रकल्पातून वीज खरेदी करणार आहे. ओके, काही गरज नाही कोण खरेदी करणार आहे काय महत्वाचं नाही, फक्त एवढं विचारतील. वन लाईनर प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतो. जगातील बघा जिथं वन लाईनर तयार होणार नाही तिथं मग मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतील. पण जगातला पहिला तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे असं विचारू शकतात किंवा खालपैकी कोणत्या ठिकाणी आहे. खंडवा आहे, मंडवा आहे, तंडवा आहे असं काहीतरी टाकतील. बरोबर, मग ते खंडवा आहे लक्षात घ्या मध्य प्रदेश. आणि कोणत्या नदीवर आहे असं विचारू शकतात तर ते नर्मदा नदीवर आहे. आणि जगातील सर्वात उंच जो काय रेल्वे ब्रिज आहे तो कुठे आहे रे चिनाब नदीवर आहे. त्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, चला नेटवर्क नियोजन गटाने शिफारस केलेले 3 रेल्वे प्रकल्प कोणते आहेत. काही नाही 3 प्रकल्प कोणते आहेत बघून घ्या फक्त. त्यातलं महाराष्ट्रातलं एक आहे पाचोरा. ओके, जामनेर रेल्वे मार्गाचं गेज परिवर्तन आणि करे बोदवड पर्यंत विस्तार. गोरखपूर छावणी कटिहार एक आहे आणि पाचोरा एक आहे. संपलं. याच्यावर काय असं जास्त तुम्हाला प्रश्नच तयार होणार नाही जनरली, पण विचारला तर मग हेच विचारतील इथं. ओके, तर बघा नेटवर्क नियोजन गटानं शिफारस केलेले महत्वाचे 3 प्रकल्प कोणते आहेत. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याच्या संस्थात्मक चौकटी अंतर्गत. कशा अंतर्गत येतात हे तर पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्या अंतर्गत येतात. आणि या अंतर्गत येणारे हे 3 प्रकल्प जे आहेत नेटवर्क नियोजन गटानं शिफारस केलेली कोणते 3 प्रकल्प आहेत विचारतील तर हे 3 आहे. ओके, वाल्मीनगर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण असेल किंवा मुकुरिया आणि कटिहार कुमेतपूर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण. काही गरज नाही, फक्त लक्षात ठेवा गोरखपूर छावणी कटिहार आणि पाचोरा. हा, पश्चिम बंगालमध्ये 7 नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा. आता याच्यावर काय प्रश्न तयार होणार आहे का रे. काय तयार होणार आहे, काही होणार नाही खरं तर तसं बघितलं तर देशामध्ये सर्वात जास्त जिल्हे कुठे आहेत असं विचारू शकतात. उत्तर प्रदेशमध्ये आहेत 75. मग याच्यावर असा प्रश्न तयार होऊ शकतो बरोबर. किंवा आता आता तसं तर तेलंगणा पण वाढलेलं आहे. तेलंगणानं पण मला वाटते 31 केलं ना तेलंगणानं. पूर्वी 10 होते पण नंतर 20-21 काहीतरी वाढवलेत. जवळजवळ 30 का 31 झालेले आहे. ओके, मग तसा प्रश्न इथं विचारणार आहेत का रे, त्याच्यावर का विचारण्यासारखा प्रश्न नाही. पण बघा पश्चिम बंगालमध्ये 7 नवीन जिल्ह्याची निर्मिती घोषणा झाली. पेपरमध्ये आली बातमी टाकली इथं 7 जिल्हे. मग एकूण किती झाले आता 23 जिल्हे आहेत. पूर्वी बंगालमध्ये 23 होते आता 30 झालेले आहेत. 7 वाढवले म्हणजे बरोबर 30 झालेले आहेत. किती आहेत 30. आता कोणते हे 7 वाढवलेत जरी तुम्ही किती वेळेस वाचलं तर ते लक्षात राहील याची शाश्वती नाही, तरी पण वाचून घेऊ आपण बरोबर. सुंदरबन करे इछामती रानाघाट विष्णुपूर जंगीपूर बेहरामपूर आणि बसीरहाट एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात ठेवायला ठेवा. मी तर काय म्हणतोय सरळ सरळ किती 7 पश्चिम बंगालमध्ये नुकतेच कोणत्या राज्यामध्ये नवीन 7 जिल्ह्यांची निर्मिती झालेली आहे. मला वाटत नाही असा प्रश्न येईल म्हणून. ओके, खूप काही प्रश्न विचारण्यासारखे त्यांच्याकडे पॉईंट आहेत, मग याच्यावर विचारण्यासारखं नाही. हे एक विचारतात बघा सार्वजनिक तक्रारीचं निराकरण करण्याची कालमर्यादा घटवलेली आहे बरोबर. तर सार्वजनिक तक्रारीचं निराकरण करण्याची कालमर्यादा 45 दिवसावरून 30 दिवसावर आणण्यात आली. पूर्वी काय होतं रे 60 दिवस होतं. पूर्वी बघा पूर्वी 60 दिवसावरून 45 दिवसावर आणले. सार्वजनिक तक्रार निवारणीचं बरं का असं विचारतील बरं का. सार्वजनिक तक्रारीचं निवारण करण्याची कालमर्यादा पूर्वी 60 दिवस होती. 60 दिवसावरून 45 दिवसावर आणले. 45 दिवसावरून आता 30 दिवसावर आणण्यात आलेला आहे. बस दॅट्स इट, एवढंच लक्षात ठेवा, काही महत्वाचं नाही. बघा सार्वजनिक तक्रारीचं निराकरण करण्यासाठी कालमर्यादा आता किती आहे तर 30 दिवस आहे. 30 डेज ओनली. ओके, देशातील पहिला हर घर जल प्रमाणपत्र जिल्हा कोणता रे प्रमाणित जिल्हा कोणता आहे बुरहानपूर. देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता आहे रे
बुरहानपूर आहे, आणि राज्य म्हणला तर गोवा आहे, आणि केंद्रशासित प्रदेश म्हणला तर दादर नगर हवेली आणि व दमन दीव आहे. म्हणजे देशातील पहिला हर घर जल प्रमाणित राज्य गोवा, केंद्रशासित प्रदेश दादर नगर हवेली व दमन दीव, आणि जिल्हा म्हणला तर करे बरहानपूर मध्य प्रदेश मधला आहे. दॅट्स इट. एवढं लक्षात ठेवला तरी चालते, याच्या पलीकडे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. पण आता याच्यामध्ये काय विचारतील रे, स्कीम विचारतील, ती कधीची आहे, म्हणजे या कुठल्या स्कीम अंतर्गत हे प्रमाणित केलं जाते किंवा कोण प्रमाणित करते या संबंधित तिथं प्रश्न तयार होऊ शकतो. अदरवाईज या ठिकाणी प्रश्न तयार होणार नाही. बघा, जिल्ह्यातील सर्व 254 गावे हर घर जल प्रमाणित आहेत. 15 ऑगस्ट 2019 साली जल जीवन मिशनच्या शुभारंभाचा वेळी बुरहानपूर मधील 1 लाखाहून अधिक कुटुंबापैकी केवळ 36.54% कुटुंबाकडे नळ कनेक्शन होतं. पण आता 100% नळ कनेक्शन झालेलं आहे. म्हणजे जेव्हा ही योजना सुरू झाली 15 ऑगस्ट 2019 ला, जलजीवन मिशनच्या अंडर हे केलं जाते काय सर्वे. पण जलजीवन मिशनचा शुभारंभ जेव्हा झाला होता त्यावेळेस केवळ 36.5% काय होतं रे, नळ कनेक्शन होते तिथं काय बुरहानपूर मध्ये, आणि आज तो 100% झालाय. ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर कोविड लागलाय खरं तर 20 मध्ये, कधी ऑगस्ट 2019 नंतर 4-5 मला वाटते 7 महिन्यामध्ये नंतर कोविड लागलाय, तरी देखील हा 100% नळ कनेक्शन दिलाय. त्याबद्दल नक्कीच अभिनंदन करण्यासारखं आहे. म्हणून ही स्कीम बघा थोडीशी बघा. हर घर नल योजना म्हणजे जलजीवन मिशन जे आहे केंद्र सरकारच्या, या योजनेत देशातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक घरात नळ कनेक्शन देत आहे. केंद्र सरकारने ही योजना पूर्ण करण्यासाठी 2030चं लक्ष ठेवलं होतं. सुरुवातीला प्रत्येक देशामधल्या प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी देण्याचं 2030 पर्यंत आपण टार्गेट पूर्ण करू असं गव्हर्नमेंटला वाटलं. पण लवकरच आपला कार्यक्रम पूर्ण होत आहे असं म्हणून सरकारनं 2030चं थोडं कॉन्फिडन्स जास्त दाखवून त्यांनी 2024 पर्यंत कमी करण्यात आलंय टार्गेट. हर घर नल योजनेला जलजीवन मिशन असंही म्हणतात. ओके. या योजनेतून ग्रामीण भागात शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला दररोज 55 लिटर पिण्यायोग्य पाणी दिलं जाईल. किती? 55 लिटर पाणी दिलं जाणार आहे. हे काही नाही बघा, IFSC जे वित्तीय सेवा, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या मुख्यालयाच्या इमारतीची पायाभरणी, काही गरजच नाही त्याची. गिफ्ट सिटी गुजरातमध्ये इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी. मी हळू का सांगतो रे, याला महत्त्वच नाही. संकल्पना केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी आर्थिक आणि तंत्रज्ञान सेवासाठी एकात्मिक केंद्र म्हणून करण्यात आलेली आहे. साबरमती नदीच्या काठावर गांधीनगर येथे गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी हा गुजरात सरकारनं जॉईंट व्हेंचर कंपन्याच्या सहकार्यानं निर्मिती केलेला व्यापारी कार्य जिल्हा आहे. अशा प्रकारे अस्तित्वात असला हा आणि अद्ययावत शहर योजनेअंतर्गत 886 एकर जमिनीवर विकसित करण्यात आलेला आहे. बघा, कुठली गिफ्ट सिटी किती एकरवर आहे? 886 एकरवर आहे. आणि या गिफ्ट सिटी अंतर्गत जे काय उत्पन्न घेतलं जाते त्याला मात्र काय 10 वर्ष आयकर लागणार नाही. भारतीय वारसा संस्था, आता त्याचं काही नाही महत्त्वाचं, तर भारतीय वारसा संस्था जी आहे उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये गौतम बुद्ध नगर इथं ही संस्था स्थापन होणार आहे. मग भारतीय वारसा संस्था कुठं स्थापन होणार आहे? तर उत्तर प्रदेशमधल्या नोएडामध्ये गौतम बुद्ध नगर इथं ही संस्था स्थापन होणार आहे. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. भारतातील 100% थेट नियंत्रण असलेलं प्रमुख बंदर, खरे भारतातील पहिलं 100% थेट नियंत्रण असलेलं प्रमुख बंदर कोणतं आहे? आपलं आहे JNPT. जवाहरलाल नेहरू बंदर हे आता भारतातील पहिलं 100% थेट नियंत्रण असलेलं प्रमुख बंदर बनलेलं आहे. ज्या अंतर्गत जहाज गोदीवर आल्यानंतर सर्व जहाजावरचा माल उतरवण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजे PPP जे आहे तत्वाचा वापर केला जातो. म्हणजे या JNPT स्थापना कधी झाली रे? 1989 झालेली आहे. मुंबई बंदरावरलं ताण कमी करण्यासाठी JNPT जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना करण्यात आली. आणि हे करे याला आता नुकतेच 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जवाहरलाल नेहरू बंदराविषयी म्हणला तर जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातलं अग्रगण्य कंटेनर बंदर असून जागतिक पातळीवरील अव्वल 100 बंदरामध्ये या बंदराचा 26वा क्रमांक आहे. ओके. लायन्स लिस्ट टॉप 10 पोर्ट्स 2021 अहवालानुसार. ओके, बाकी काही महत्त्वाचं नाही. चला, भारताचे बघा या प्रकल्पासाठी सवलत प्राधिकरण 882, काही गरज नाही. चला,
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे बघा हो सर. प्रफुल सर, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? म्हणजे पूर्णतः लागू करणारं, पूर्णतः पूर्व माध्यमिकसह तर ते उत्तराखंड आहे, आणि लागू करणारं म्हणलं तर कर्नाटक आहे. ओके, अशा दोन आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020 आहे. उत्तराखंडमध्ये 12 जुलै 2022 पासून लागू करण्यात आलेलं आहे. 12 जुलै 2022 पासून. पहिलं राज्य कोणतं आहे मग? उत्तराखंड आहे. यासह पूर्णतः पूर्व माध्यमिक सह बघा, पूर्व माध्यमिक सह करे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागू करणारं उत्तराखंड हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. ओके, पुष्कर सिंह धामी यांनी सांगितलंय, आणि शैक्षणिक धोरणाची औपचारिक सुरुवात केली बघा, आणि नॉर्मल लागू करणारं कर्नाटक आहे. ओके, आणि पूर्णतः लागू करणारं उत्तराखंड आहे. बरोबर आहेत ना दोन्ही? म्हणजे मला थोडं कन्फ्युजन झालं म्हणून मी तिथे क्लिअर करायला सांगितलंय. ओके, डोंट माइंड. स्वतःचं इंटरनेट असलं देशातले पहिलं राज्य केरळ आहे. स्वतःचं इंटरनेट असणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे रे? केरळ आहे. केरळ. स्वतःचं इंटरनेट असणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं आहे? केरळ आहे. ओके, मग स्वतःचं इंटरनेट असलं केरळ हे देशातील पहिलं आणि एकमेव राज्य बनलेलं आहे. म्हणजे दुसरं कोणत्याही राज्यामध्ये स्वतःचं इंटरनेट नाही. राज्य सरकार 20 लाख कुटुंबांना मोफत वायफाय देणार आहे. केरळ फायबर ऑप्टिक नेटवर्क लिमिटेडच्या दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा प्रदाता परवाना मिळाला आहे. 20 लाख गरीब कुटुंबांना मोफत इंटरनेट देणार आहे. असं विचारू शकतात तर बघा, हाच पॉईंट विचारतील, काही नाही. स्वतःचं इंटरनेट असलं देशातलं पहिलं राज्य केरळ आहे, आणि 20 लाख गरीब कुटुंबांना ते मोफत इंटरनेट देणार आहे. ओके, तिथं कोण आहेत मुख्यमंत्री? मग केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत रे? पी विजयन. चांगलं काम केले त्यांनी. पहिल्या हॅकथॉन आयोजन, काही महत्त्वच नाही बघा. महाराष्ट्रात पुणे येथे स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये जुलै 2022 या कालावधीत हायब्रिड स्वरूपात पहिल्या हॅकथॉनचं आयोजन केले. कुठं? पुण्यामध्ये. लक्षात ठेवा नाही तर काही गरज नाही. राष्ट्रीय महत्त्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस. मग कोणकोणत्या स्थळांना राष्ट्रीय महत्त्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे? बघा, भारतीय राज्यघटनेचे जनक आणि महान समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित 2 स्थळांना राष्ट्रीय महत्त्वाची स्मारकं म्हणून घोषित करण्याची शिफारस राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने केली आहे. कोणती 2 स्थळं आहेत बघा? संकल्पभूमी वटवृक्ष परिसर स्थळ वडोदरा. वडोदरामधलं कुठलं रे? संकल्पभूमी वटवृक्ष परिसर स्थळ वडोदरा. मग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 23 सप्टेंबर 1917 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी तिथे अस्पृश्यता निर्मूलनाचा संकल्प केला होता. ते वडोदरा येथील संकल्पभूमी वटवृक्ष परिसर स्थळ राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले. म्हणजे लक्षात काय ठेवाल? कोणते 2 स्थळ आहेत? संकल्पभूमी वटवृक्ष परिसर स्थळ, आणि साताऱ्यामधली जी काही शाळा आहे प्रतापराव भोसले हायस्कूल, प्रतापराव भोसले हायस्कूल, या 2 ज्या काही संस्था आहेत त्या काय रे? राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ओके, राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले. हे ठिकाण 100 वर्षाहून अधिक जुनं आहे. कोणतं रे? हेच संकल्पभूमी वटवृक्ष परिसर स्थळ. आणि महत्त्वाचं आहे बरं का, याच्यावर विचारणार प्रश्न त्यांनी. आणि कोणतं सांगितलं मी तुम्हाला आता? हां, ही शाळा प्रतापराव भोसले हायस्कूल सातारा. भीमराव रामजी आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण घेतलं त्या महाराष्ट्रातील साताऱ्यामधील प्रतापराव भोसले हायस्कूलला राष्ट्रीय महत्त्वाचं स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. विद्यार्थी म्हणून भीमराव यांच्या मराठीत केलेल्या स्वाक्षऱ्या दर्शवतो. या शाळेतील त्यांच्या प्रवेश दिनांक 7 नोव्हेंबर. महत्त्वाचा आहे, 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन. मग विचारू शकतात विद्यार्थी दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणता दिन साजरा करणार आहेत? तर 7 नोव्हेंबर आहे. 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन आहे. ओके, आदिवासी गौरव दिन 15 नोव्हेंबर, आणि 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. मी तिथली तारीख आणि इथली तारीख लक्षात ठेवून सांगतोय बरं का, नवीन जे काय तारखा झालेल्या आहेत. मग महत्त्वाचा विद्यार्थी दिन. ओके, भारतातील पहिल्या ओपन रॉक संग्रहालयाचं उद्घाटन कुठे आहे रे? ओपन रॉक संग्रहालय हैदराबाद या ठिकाणी. कोणी उद्घाटन केले? जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री. ओके, त्यांच्या हस्ते झालेलं आहे. ओपन रॉक जे काय संग्रहालय कुठं आहे? हैदराबाद. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा, इथं काही वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. आणि धारचुला येथे महाकाली नदीवर पूल. काही नाही बघा, धारचुला धारचुला नेपाळ येथे महाकाली नदीवर पूल बांधण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यातील सामंजस्य करार झालेला आहे. ओके, कोणत्या 2 देशादरम्यान धारचुला आणि काय धारचुला येथे महाकाली नदीवर पूल बांधण्याशी संबंधित करार झालेले असं विचारतील. कुठं? भारत आणि नेपाळ दरम्यान झालेला आहे. दॅट्स इट. याच्या पलीकडे काही करण्याची गरज नाही. BIS चे अमृत महोत्सवी वर्ष. बघा,
भारतीय मानक विभागाने 6 जानेवारी 2022 रोजी आपल्या यशस्वी कारकिर्दीचे 75 वर्ष पूर्ण केले. कोणी 75 वर्ष पूर्ण केले तर मग BIS यांनी. ओके, 1947 मध्ये त्यांनी स्थापन झाली होती. राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ देशातलं पहिलं सुरक्षा विद्यापीठ आहे. राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ अहमदाबाद या ठिकाणी स्थापन होणार आहे. 12 मार्च 2022 रोजी अहमदाबाद येथे RRU म्हणजेच काय रे, राष्ट्रीय सुरक्षा युनिव्हर्सिटी जे आहे, राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या इमारतीचं कार्य राष्ट्रार्पण केलेलं आहे. उद्देश काय? तपास कामाच्या विविध शाखा, गुन्हेगारीबाबत न्यायदान आणि प्रशासकीय कामात अधिक सुधारणा करण्यासाठी उच्च दर्जाचं प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी हे राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ कुठं स्थापन करण्यात येणार आहे? अहमदाबाद या ठिकाणी. ओके, 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाले. हे राष्ट्रीय पातळीवर या महत्त्वाच्या विद्यापीठाची 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झालेले आहे. एकलव्य आदर्श निवासी शाळा जे आहेत बघा, तर केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते आज नाशिक शिंदे बघा कोणतरी अर्जुन मुंडा नाशिक येथे एकलव्य आदर्श निवासी शाळेची उपायाभरणी करण्यात आली. 50% पेक्षा जास्त अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 20,000 आदिवासी लोकसंख्येसाठी एकलव्य आदर्श निवासी शाळा सुरू होणार आहेत. ओके, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक जी काय परिषद आहे बघा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक भारतात झालेली आहे. 140वी बैठक मुंबईत होणार आहे. कुठं? मुंबईमध्ये होणार आहे. ओके, 2023 मध्ये भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. ओके, आणि ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे. आणि या बैठक भारतात घेण्यासाठी विशेष प्रयत्न कोणी केले? नीता अंबानी यांनी केलेला आहे. आणि ऑलिम्पिक 139व्या बैठकीबाबत जर म्हणलात तर चीनच्या बीजिंग या शहरात भरली होती. 3 ते 19 फेब्रुवारी 2022 दरम्यान भारताकडून अभिनव बिंद्रा, नरेंद्र बन्ना आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या 139व्या बैठकीत सहभागी झाले होते. कोणी सहभागी झाले विचारू शकतात. अभिनव बिंद्रा, नरेंद्र बन्ना आणि नीता अंबानी हे. ओके, सुवर्ण पदक जिंकणारे कोण आहेत? अभिनव हा भारतातला पहिला खेळाडू आहे. अध्यक्ष आहेत आता सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत बन्ना. ओके, नीता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत. अनुराग ठाकूर पहिली बैठक 1983 ला. असो, देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम कुठं राबवतो रे? ओडिसामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातला पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम पार पडलाय. कुठं रे? बघा, देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम जो आहे तो ओडिसामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमार्फत देशातील पहिला ऑलिम्पिक व्हॅल्यूज एज्युकेशन प्रोग्राम पार पडलेला आहे. ओके, देशातल्या पहिला जलमार्ग टॅक्सी सेवेचं उद्घाटन कुठं करण्यात आलंय बघा. हे काय नॉर्मली तेवढंच लक्षात ठेवा तरी चालते. देशातील पहिला जलमार्ग टॅक्सी सेवेचं उद्घाटन बघा. देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचं उद्घाटन केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी 2022 रोजी आभासी पद्धतीने केलेला आहे. मुंबई ते बेलापूर अशी ही सेवा चालणार आहे. कोणती? देशातील पहिल्या जलमार्ग टॅक्सी सेवेचं उद्घाटन कुठं झालंय? मुंबई ते बेलापूर या दरम्यान. जलमार्ग टॅक्सी एका दिवसात 6 फेऱ्या करणार आहे. ओके, प्रवासाचा वेळ 90 मिनिटावरून कमी करत 35 ते 45 मिनिटात आणण्यात आलेला आहे. अंतर देखील 60% कमी झालेलं आहे. इंधनाची तर बचत होईलच, शिवाय ही सेवा पर्यावरणपूरक देखील असणार आहे. एलिफंटा लेण्या ते मुंबई अशा पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. ओके, अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारक विलीन झालेलं आहे. अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन झाले. अमर जवान ज्योती हे 21 जानेवारी 2022 रोजी अमर जवान ज्योतीचे 21 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये विलीनीकरण करण्यात आले. कशामधलं कशात केले लक्षात ठेवा. आणि अमर जवान ज्योती ही 1971च्या युद्धातील शहीदांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बनण्यासाठी करे बघा. अमर जवान ज्योती ही 1971च्या युद्धातील शहीदांसाठी उभारण्यात आलेली असली तरी तिथे सर्व शहीदांच्या नावाचा उल्लेख नाही. म्हणून
आणि 1971च्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद भारतीय सैनिकांच्या आठवणीमध्ये अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली होती 1971च्या. आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक बाबत म्हणला तर केंद्र सरकारनं 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक, बघा इथं फक्त 1971च्या युद्धातले होते म्हणून राष्ट्रीय युद्ध स्मारकाबाबत केंद्र सरकारनं 2019 मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला समर्पित केलंय. इंडिया गेटपासून 400 मीटर अंतरावर हे 40 एकरावर पसरलेलं आहे. 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर हुतात्मा पत्करलेल्या 26,466 भारतीय जवानांच्या सन्मानार्थ हे स्मारक उभारण्यात आले. किती जणांच्या रे सन्मानार्थ? 26,446. 26,446 महत्त्वाचं आहे. ओके. आणि तसेच येथे परमवीर चक्र मिळालेल्या 21 जवानांच्या कास्याच्या प्रतिमा देखील आहेत. ओके, कास्याच्या प्रतिमा देखील आहेत ज्यांना परमवीर चक्र मिळालेलं आहे. आणि एक महत्त्वाचं आहे आता, व्हेरी इम्पॉर्टंट, जो अटल बोगदा आहे त्याबद्दल विचारू शकतात. तर करे अटल बोगदा जो आहे, तर अटल बोगद्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेला आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेला आहे. जगातील सर्वात लांब अटल बोगद्याला अधिकृतपणे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स जगातील सर्वात लांब महामार्ग बोगदा म्हणून प्रमाणित केलेला आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी बोगद्याच्या बांधकामासाठी BROच्या कामगिरीबद्दल हा पुरस्कार स्वीकारलाय. अटल रोहताक बोगद्याविषयी बघा, जगातील सर्वात लांब बोगदा आहे, बरोबर ना रे? जगात सर्वात अटल बोगद्याची नोंद कशामध्ये? जगातील सर्वात लांब अटल बोगदा, जगातील सर्वात लांब बोगदा आहे. तर किती लांब आहे मग? मोठा आहे तर सगळ्यात 9.02 किलोमीटर आहे आणि उंची 5.525 मीटर आहे. 5.525 मीटर. रुंदी 10.5 मीटर आहे असून त्यामध्ये आपत्ती काळासाठी 3.6 आणि 2.25 मीटर लांबीच्या अग्निरोधक बोगदा मार्ग तयार करण्यात आले. उभारणी BROनं केलेला आहे. ओके. या बोगद्याचा आकार घोड्याच्या नाळासारखा आहे. घोड्याच्या नाळासारखा आहे. किती आहे लांबी लक्षात ठेवा का? 9 किलोमीटर आहे जवळपास. आकार घोड्याच्या नाळासारखा आहे. बोगद्यामध्ये 8 मीटर रुंदीच्या दुपदरी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेश या राज्यातील पीरपंजाल रांगामध्ये समुद्र सपाटीपासून 3000 मीटर उंचीवर हा बोगदा तयार करण्यात आला आहे. रोहतांग खिंडीच्या म्हणजे हिमाचल प्रदेश खाली तयार करण्यात आलेल्या या बोगद्याला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने 3 जून 2000 रोजी मान्यता दिली. तर 26 मे 2002 रोजी या बोगद्याच्या शिलान्यास कार्य म्हणजे सुरुवात झाली समजा काम करायला. लेह आणि मनाली या दोन शहरामधील अंतर 46 किलोमीटर कमी झाले. कुठं आहे मग हे? लेह आणि मनाली दरम्यान आहे अटल बोगदा. ओके. किती किलोमीटर आहे? 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर लांब आहे. आणि 24 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात उंचीच्या रोहताक बोगद्याचं नाव अटल बोगदा असं नामकरण करण्यात आले. कधी? 24 डिसेंबर 2019 रोजी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड काय झालं? वर्ल्ड रेकॉर्ड बघा राष्ट्रीय महामार्गाचं. अमरावती ते अकोला जिल्ह्या दरम्यानचं राष्ट्रीय महामार्ग 53 वरील म्हणजे राष्ट्रीय नॅशनल हायवे किती क्रमांक आहे? 53 वरील एका मार्गिकेमध्ये 75 किलोमीटरच्या बिट्युमिनस कॉन्क्रीटचा रस्ता 105 तास आणि 33 मिनिटात पूर्ण करण्याचा विक्रम करण्यात आला. महत्वाचं आहे म्हणजे 75 किलोमीटर लांबीचा बघा 75 किलोमीटर किती वेळात रे? 75 किलोमीटर जो आहे 75 किलोमीटर बिट्युमिनस कॉन्क्रीटचा रस्ता 105 तास 33 मिनिट पूर्ण केलाय. ओके. अमरावती ते अकोला विभाग हे महाराष्ट्रातील नॅशनल हायवे 53 चा भाग आहे. एक महत्त्वाचा कॉरिडॉर आहे. याच्यामध्ये रायपूर, कोलकाता, सुरत आणि नागपूरचा समावेश होतो. फेब्रुवारी 2019 मध्ये कतारमधील दोहा येथे 22.275 किलोमीटर लांबीचा अखंड बिट्युमिनस रस्ता बांधण्याचा विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती. म्हणजे 25 किलोमीटरची नोंद होती. आता मात्र आपण काय केलंय? 75 किलोमीटर केले. आता कोणी करणारच नाही तेवढं, 3 पट जास्त. ओके. मग कुठून कुठपर्यंत आहे? अमरावती ते अकोला आहे जिल्ह्या दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 53 आहे आणि 75 किलोमीटरचा बांधलाय. किती तास रे? 105 तास 33 मिनिटात पूर्ण केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेलं आहे. आणि स्टॅच्यू ऑफ इक्विटी बघा, तर स्टॅच्यू ऑफ इक्विटी जे आहे, इक्वॅलिटी जे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या शतकातील भक्ती संत रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ शमशाबाद मध्ये 5 फेब्रुवारी 2022 रोजी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी या पुतळ्याचं अनावरण केले. रामनाथ कोविंद यांनी 120 किलो सोन्याच्या मूर्तीचं अनावरण केले. बघा, तर पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणला तर उंची 216 फूट आहे. ठिकाण शमशाबाद तेलंगणा या ठिकाणी आहे आणि विस्तार 45 एकरमध्ये. बापरे बाप, 45 एकरमध्ये 216 फूट उंच आहे.
आणि या प्रकल्पावरील खर्च 1000 कोटी रुपये आहे. आणि स्टॅच्यू ऑफ इक्विटी म्हणजे समतेचा पुतळा असं नाव देण्यात आलेलं आहे. हा भारतातील दुसरा आणि जगातील 26वा सर्वात उंच पुतळा आहे. श्री रामानुजाचार्य हे श्री पेरुमंदूर तमिळनाडू येथे 1017 मध्ये जन्माला आलेत. वैष्णव परंपरेतील संत वसमासुरक म्हणून ओळखले जातात. 1137 मध्ये त्यांचं निधन झाले. नवा दरबार हॉल उद्घाटन काही महत्वाचं नाही. चला नवा दरबार हॉल उद्घाटन. राजभवन येथे नव्यानं बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमता दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आलंय. मग किती आसन क्षमता पूर्वी होती आणि आता किती आहे बघा, त्याच्यावर विचारू शकतात विचारलं तर. दरबार हॉल विषयी तर इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या 1911 साली झालेल्या भारत भेटीच्या वेळी दरबार हॉल बांधण्यात आला होता. त्याची वास्तुरचना तत्कालीन वास्तुरचनाकार जॉर्ज विटेट यांची होती. तर असो. चिंतन शिबिर कुठं झालेले? सूरजकुंड हरियाणा या ठिकाणी. ओके, कशाचं चिंतन आहे? यामध्ये सायबर गुन्हेगारी, अंमली पदार्थाची तस्करी, सीमापार दहशतवाद यासह अन्य प्रश्नावर केंद्र आणि राज्यामध्ये चर्चा व्हावी यासाठी हे चिंतन शिबिर सूरजकुंड हरियाणा या ठिकाणी 27 आणि 28 ऑक्टोबर 2022 दरम्यान अध्यक्ष केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे. ओके, त्यानंतर हैदराबाद मुक्ती दिन अमृत महोत्सवी वर्ष जे आहे तर कार्य हैदराबादचा संस्थान मुक्तीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 17 सप्टेंबर 2022 ते 17 सप्टेंबर 2023 हे कार्य हैदराबाद अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरं करण्यात येणार आहे. ओके, बाकी असं काही विशेष नाही. तर एवढं फक्त हैदराबाद याच्याबद्दल थोडं माहिती लक्षात घ्या. हैदराबादबद्दल का तर हैदराबादबद्दल का विचारू शकतात कारण त्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हैदराबाद मुक्ती संग्राम जे आहे ऑपरेशन पोलो वगैरे असेल. ओके, काय कोणतं होतं रे ऑपरेशन पोलो? 13 सप्टेंबरला ॲक्शन झाली ऑपरेशन पोलोची आणि 17 सप्टेंबर हा हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आहे. विचारू शकतात 17 सप्टेंबर तारीख वगैरे. ओके, 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद मुक्ती संग्राम झालेला आहे. अशा प्रकारे आपण आजकारे सगळ्या राष्ट्रीय घडामोडी या ठिकाणी बघितलेल्या आहेत. यानंतर मात्र आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी बघणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.